11 मिनिट्स. मूळ इंग्रजी लेखक पाउलो कोएल्हो. मराठी अनुवाद डॉक्टर अभिजित वैद्य. मारियानं त्याला सर्व सांगितलं, कारण तिला ते करणं गरजेचं होतं. ब्राझील सोडल्यानंतर तिनं पहिल्यांदा ते केलं होतं. तिला एव्हाना हे कळून चुकलं होतं की तिचं काम काहीसं वेगळं असूनही रिओतला तो आठवडा आणि स्वित्झर्लंडमधील तिचं काम काहीसं वेगळं असूनही पहिला महिना वगळता फार काही चित्तथरारक घडलं नव्हतं. नाहीतर घर काम एवढंच आणि दुसरं काही नाही. तिचं बोलणं जेव्हा संपलं तेव्हा ते दुसऱ्या बारमध्ये बसलेले होते. यावेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला सॅन्टियागोकडील रस्त्यापासून खूप दूर दोघेही विचार करत होते की नियतीनं समोरच्यासाठी काय राखून ठेवलंय. मी काही वगळलंय का, तिनं विचारलं. निघूयात कसं म्हणायचं. होय, ती दुसऱ्या कोणत्याही दुपारसारखी दुपार नव्हती. तिला थोडा ताण आणि चिंता जाणवली, कारण तिनं असं दार उघडलं होतं की जे कसं बंद करायचं हे तिला ठाऊक नव्हतं. मी संपूर्ण चित्र केव्हा पाहू शकेन, राल्फनं तिला त्याच्या बार्सिलोनातील मध्यस्थ बाईचं कार्ड दिलं. तू जर तेव्हा युरोपात असशील तर तिला 6 महिन्यानंतर फोन कर. जिनेवाचे चेहरे, प्रसिद्ध माणसं आणि अनामिक माणसं. ब्राझीलमधील कलादालनात ते पहिल्यांदा प्रदर्शित केलं जाईल. त्यानंतर ते युरोपभर फिरेल. मारियाला तिचं कॅलेंडर आठवलं. राहिलेले ते 90 दिवस आणि कोणत्याही नात्यानं, कोणत्याही बंधानं सामोर आणलेले धोके. तिनं विचार केला, आयुष्यात जास्ती महत्वाचं काय आहे, जगणं का जगण्याचं नाटक करणं. मी धोका पत्करून म्हणू का की इथे आल्यापासून मी घालवलेली ही सर्वात सुंदर दुपार होती. टीका न करता आणि शेरा न मारता माझं ऐकल्याबद्दल त्याचे मी आभार मानू का मी सरळ इच्छाशक्ती असणाऱ्या, खास प्रकाश असणाऱ्या स्त्रीचं कवच धारण करू आणि काही न बोलता जाऊ. मी कोपाकॅबॅनला येईन आणि तुला भेटेन, राल्फ म्हणाला. नाही, नको. मी लवकरच ब्राझीलला परतेन. आपल्याकडे एकमेकांना यापेक्षा अधिक देण्यासारखं काही नाही. मी येईन, नक्की येईन आणि तुला गिऱ्हाईक म्हणून भेटेन. ते मला अपमानित करणारं ठरेल. मी येईन आणि तू मला वाचवू शकशील म्हणून भेटेन. त्याने त्याच्या कामक्रीडेतील गमावलेल्या रसाबद्दल ही प्रतिक्रिया यापूर्वीही व्यक्त केली होती. तिला त्याला सांगावं असं वाटलं की तिलाही असंच वाटत होतं, पण तिनं स्वतःला रोखलं. ती नाही फार वेळा म्हटली होती. काही न बोलणंच उत्तम झालं असतं. किती दुःख. ती पुन्हा त्या लहान मुलाबरोबर होती. फक्त तो आता तिच्याकडे पेन्सिल मागत नव्हता, तर थोडा सहवास मागत होता. तिनं स्वतःच्या भूतकाळाकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच तिनं स्वतःला माफ केलं. ती तिची चूक नव्हती, तर त्या असुरक्षित वाटणाऱ्या छोट्या मुलाची चूक होती. त्यानं पहिल्याच प्रयत्नानंतर नाद सोडला. ते वयानं लहान होते आणि मुलंही अशीच असतात. ती किंवा तो मुलगा कोणाची चूक नव्हती. या भावनेनं तिला हायसं वाटलं, खूप बरं वाटलं. तिनं आयुष्यात दिलेल्या पहिल्या संधीशी प्रतारणा केली नव्हती. आपण सर्व तीच गोष्ट करतो. हा प्रत्येक व्यक्तीच्या, तिच्या किंवा त्याच्या जोडीदाराच्या शोधाच्या सुरुवातीचा भाग आहे. या गोष्टी घडतात. आता मात्र परिस्थिती भिन्न होती. तिची कारणं कितीही पटणारी असोत. मी ब्राझीलला परतणार आहे. मी नाईट क्लबमध्ये काम करते. आपली फारशी ओळख नाही. मला कामक्रीडेत रस वाटत नाही. मला प्रेम या गोष्टीशिवाय काहीही घेणं देणं नाही. मला शेताचं व्यवस्थापन कसं करायचं ते शिकायला हवं. मला चित्रामधलं काही कळत नाही. आपण वेगवेगळ्या जगात राहतो. आयुष्यानं एक आव्हान फेकलं होतं. ती आता काही लहान मूल नव्हती. निवड तिनं करायची होती. तिनं काहीही न बोलणं स्वीकारलं. तिनं त्याच्याशी हस्तांदोलन केलं, जो तिथला रिवाज होता, आणि घरी परतली.
त्यानं जसं असावं असं तिला वाटत होतं तसा पुरुष तो असेल तर तो तिच्या मौनानं घाबरून जाणार नाही. त्याच दिवशी लिहिलेल्या मारियाच्या रोजनिशीतील सारांश. आज जेव्हा आम्ही सरोवराभोवती सॅन्टियागोकडे जाणाऱ्या त्या विचित्र रस्त्यानं फिरत होतो, माझ्या बरोबर असलेल्या पण माझ्यापेक्षा पूर्ण वेगळं आयुष्य असणाऱ्या त्या चित्रकार माणसानं पाण्यात एक दगड फेकला. जिथे तो पडला तिथे छोटे तरंग उमटले. तिथून जाणाऱ्या आणि त्या दगडाशी काहीही संबंध नसणाऱ्या एका बदकाचा स्पर्श होईपर्यंत त्या तरंगांची वर्तुळ मोठी मोठी होत राहिली. त्या अनपेक्षित लाटांनी घाबरून न जाता त्या बदकानं त्यांच्याशी खेळायचं ठरवलं. या प्रसंगाच्या काही तास आधी मी एका कॅफेत गेले. एक आवाज ऐकला आणि तो म्हणजे जणू देवानं त्या जागी फेकलेला एक दगड होता. ऊर्जेच्या लाटांनी मी आणि एका कोपऱ्यात व्यक्तिचित्र चितारणारा एक चित्रकार या दोघांनाही स्पर्श केला. त्याला त्या दगडाची स्पंदनं जाणवली आणि मलाही. मग आता काय? चित्रकाराला मॉडेल सापडलं की कळतं, संगीतकाराला त्याचं वाद्य सुरात केव्हा लागलं ते कळतं. इथे मला जाणीव आहे की माझ्या रोजनिशीत काही वाक्यरचना अशा आहेत की ज्या मी लिहिलेल्या नाहीत, तर प्रकाशानं व्यापलेल्या स्त्रीनं लिहिलेल्या आहेत. ती स्त्री मीच आहे, जरी ते स्वीकारायचं मी नाकारत असले तरी. मी असंच पुढे चालू ठेवू शकते, पण मी सरोवरातल्या बदकासारखी पाण्यात खळबळ माजवणाऱ्या त्या अकस्मात तरंगांची मजा आणि आनंदही घेऊ शकते. त्या दगडाला एक नाव आहे, तीव्र भावना. त्याचा वापर दोन लोकांमधील धरणी हादरवणाऱ्या भेटीतील सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी होऊ शकतो. पण ती तीव्र भावना म्हणजे तेवढंच नाही, ती अनपेक्षिताच्या आनंदात आहे. काहीतरी खूप तळमळीनं करण्याच्या इच्छेत आहे, कोणाची स्वप्न खरी होणार असल्याच्या निश्चिततेत आहे. तीव्र भावना आपल्याकडे संकेत पाठवतात की जे आयुष्यभर मार्गदर्शन करतात आणि त्या खुणांचा अर्थ कसा लावायचा ते माझ्यावर आहे. मी प्रेमात पडले आहे असा विश्वास ठेवायला मला आवडेल अशा व्यक्तीच्या की ज्याला मी ओळखत नाही आणि जो माझ्या नियोजनात कुठेच नव्हता. स्वनियंत्रणाचे, प्रेमाला नाकारण्याचे हे सर्व महिने पूर्ण उलटा परिणाम करून गेले. ज्यानं मला जरा वेगळं वागवलं अशा पहिल्याच माणसामुळे मी स्वतःला वाहवून दिलं. माझ्याकडे त्याचा फोन नंबरही नाही, तसंच मला तो कुठे राहतो तेही माहीत नाही. या प्रकारे आणखीन एक संधी गमावल्याबद्दल स्वतःला दोष न देता मी त्याला गमावू शकते. शेवटी हेच घडणार असेल. मी जर त्याला आधीच गमावलंही असेल तर माझ्या आयुष्यात किमान एका अत्यंत आनंदी दिवसाची भर पडलेली असेल. जग कसं आहे हे लक्षात घेता आनंदाचा एक दिवस म्हणजे चमत्कारच. त्या रात्री ती जेव्हा कोपाकॅबानात पोहोचली तेव्हा तो तिथे होताच, तिची वाट पाहत. तोच एकमेव गिऱ्हाईक होता. तिच्या जीवनक्रमाचा पाठपुरावा काहीसा रस घेऊन करत असलेल्या मिलाननं पाहिलं की ती लढाई हरली आहे. तुला ड्रिंक घ्यायला आवडेल? त्यानं विचारलं. मला काम करायला हवं. मी माझी नोकरी गमावण्याचा धोका पत्करू शकत नाही. मी इथे गिऱ्हाईक म्हणून आलोय. गिऱ्हाईक म्हणूनच मी हा प्रस्ताव ठेवत आहे. हा माणूस त्या दुपारी त्या कॅफेत स्वतःबद्दल एवढा आत्मविश्वास असणारा वाटला, जो रंगांचा कुंचला इतक्या कौशल्यानं फिरवित होता, मोठमोठ्या लोकांना भेटला होता, बार्सिलोनात ज्याची एक मध्यस्थ होती आणि निसंशयपणे भरपूर पैसे कमवत होता, आता मात्र स्वतःचा कमजोरपणा उघड करत होता. त्यानं शिरायला नको अशा जगात शिरत होता. तो आता सॅन्टियागोकडील रस्त्यावरच्या त्या रम्य कॅफेत नव्हता. त्या दुपारची मजा नाहीशी झाली होती. तर तुला ड्रिंक घ्यायला आवडेल? मी नंतर कधी येईन. माझी आज रात्री वाट पाहणारी गिऱ्हाईकं आहेत. हे शेवटचे शब्द मिलानच्या कानावर पडले. त्याचा समज चुकीचा ठरला. ती लढाई हरली नव्हती. तिनं प्रेमाच्या वचनांच्या जाळ्यात स्वतःला अडकू दिलं नव्हतं.
तरीही त्याला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. काहीशा मंदीच्या रात्रीच्या शेवटी तिने एका वयस्कर व्यक्तीची, मंद व्यक्तिमत्वाच्या हिशेबनिसाची आणि एका विमा विक्रेत्याच्या सहवासाची निवड का बरं केली? अर्थात तो सर्वस्वी तिचा प्रश्न होता. जोपर्यंत ती त्याला दलाली देत होती तोपर्यंत तिनं कोणाची शय्या सोबत करावी किंवा कोणाची करायची नाही हे ठरवण्याची जबाबदारी त्याची नव्हती. त्या वृद्ध हिशेबनीस आणि विमा विक्रेत्याबरोबर रात्र घालवल्यानंतर मारियाच्या रोजनिशीतून त्या चित्रकाराला माझ्याकडून काय हवंय? त्याला हे कळत नाही का की आम्ही भिन्न देशांचे, संस्कृतीचे आणि लिंगाचे आहोत? त्याला असं वाटतंय का की माझ्याकडे सुख देण्याचं त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे आणि त्याला माझ्याकडून अधिक शिकता येईल? मी इथे गिऱ्हाईक म्हणून आलोय, या व्यतिरिक्त तो मला दुसरं काहीही का म्हणाला नाही? त्याला हे म्हणणं किती सोपं गेलं असतं, मला तुझी आठवण आली, किंवा आपण एकत्र घालवलेली दुपार खरंच खूप आनंददायी होती. मीही त्याला तसंच उत्तर दिलं असतं, मी व्यावसायिक आहे. पण त्यानं माझ्या असुरक्षिततेच्या भावना समजून घ्यायला हव्यात, कारण मी स्त्री आहे, मी कमजोर आहे. आणि मी जेव्हा त्या जागी असते तेव्हा मी एक वेगळीच व्यक्ती असते. तो एक पुरुष आहे, तो एक कलाकार आहे. त्याला हे कळायला हवं की प्रत्येक माणसाच्या जीवनाचं उद्दिष्ट संपूर्ण प्रेमाचा अर्थ समजावून घेणं हेच असतं. प्रेम हे दुसऱ्यात नाही तर स्वतःतच शोधायचं असतं. आपण ते फक्त जागृत करत असतो, पण ते करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची गरज असते. आपल्या भावनांमध्ये कोणी वाटेकरी असतो तेव्हाच हे विश्व अर्थपूर्ण वाटतं. तो म्हणतो की तो कामक्रीडेला कंटाळला आहे, तशीच मी पण. पण तरीही आमच्यापैकी कोणालाच माहीत नाही की त्याचा अर्थ काय. आम्ही आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट मरू देतोय. त्यानं मला वाचवायला हवं होतं, मी त्याला वाचवायला हवं होतं, पण त्यानं माझ्यासाठी पर्यायच ठेवला नाही. ती घाबरली. तिच्या लक्षात यायला लागलं की त्या प्रदीर्घ महिन्यांच्या आत्मसंयमानंतर तिच्या आत्म्यावरचा ताण, तो भूकंप, तो ज्वालामुखी आता खुणावू लागला होता. जाणवत होतं की त्याचा उद्रेक होऊ घातलाय आणि ज्या क्षणी हे घडेल तिला आपल्या भावनांवर काबू मिळवणं शक्य होणार नाही. कोण होता हा दुष्ट चित्रकार, जो खरं तर त्याच्या आयुष्याबद्दल खोटंही बोलत असेल आणि ज्याच्याबरोबर तिनं फक्त काही तासच घालवले होते? त्यानं तिला स्पर्शही केला नव्हता किंवा मोहात पाडायचाही प्रयत्न केला नव्हता. यापेक्षा काही वाईट असू शकतं? तिच्या हृदयात धोक्याच्या घंटा का वाजायला लागल्या होत्या? कारण तिनं जाणलं की त्याच्याही मनात हेच सारं घडतंय. पण नाही, ही चूक असली पाहिजे. राल्फ हार्ट केवळ अशी स्त्री शोधू इच्छित होता जी त्याच्यातला जवळपास विझलेला अग्नी प्रज्वलित करू शकेल. तो तिच्या खास प्रकाशासहित तिला एक प्रकारची व्यक्तिगत कामदेवता बनवू इच्छित होता, जी त्याला हाताला धरून नेईल आणि जीवनाकडचा रस्ता पुन्हा दाखवेल. तो ही कल्पना करू शकत नव्हता की मारियालाही अशीच अनास्था वाटत होती. तिला तिच्या स्वतःच्या समस्या होत्या. इतक्या पुरुषांनंतरही तिने संभोग करताना कधीही कामोत्कर्ष अनुभवला नव्हता. ती त्याच सकाळी तिच्या मायभूमीत विजयी परतण्याच्या योजना आखीत होती. ती त्याच्याबद्दल का बरं विचार करत होती? तो तर आता कुणा दुसऱ्या स्त्रीचं चित्रही काढत असेल. तिच्यातही प्रकाश दिसल्याचं सांगून त्याची कामदेवता बनण्याची तिला विनंती करत असेल. मी त्याचा विचार करते कारण मी त्याच्याशी बोलू शकले. किती विचित्र. तिनं ग्रंथपालबाईचा विचार केला नाही. तिनं फिलिपिनो मुलगी, कोपाकॅबानात काम करणाऱ्या सर्व स्त्रियांमधली एकमेव जिच्याशी ती तिच्या काही भावना वाटून घेऊ शकली, त्या न्याहाचा विचार केला नाही केला. ज्यांच्याबरोबर ती नेहमी बोले आणि ज्यांच्याजवळ तिला मोकळं वाटे अशी ती माणसं होती. तिने तिचं लक्ष किती उकडतंय याच्या किंवा तिला काल जाताना आलेल्या सुपरमार्केटच्या विचारांकडे वळवायचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिचं कुटुंब सुखी होईल
अशा ती घेऊ इच्छित असलेल्या जमिनीच्या तुकड्याचं तपशिलात वर्णन करणारं एक भलं मोठं पत्र तिनं तिच्या वडिलांना लिहिलं. तिनं तिच्या परतण्याची तारीख कळवली नाही. तिनं सुतोवाच केलं की ती तारीख लवकरचीच असेल. ती झोपली, उठली, पुन्हा झोपली आणि पुन्हा उठली. तिच्या लक्षात आलं की शेतीवरचं पुस्तक हे स्विस शेतकऱ्यांसाठी छान होतं, पण ब्राझिलियनांसाठी पूर्णपणे निरुपयोगी होतं. ती दोन पूर्णपणे भिन्न विश्व होती. जशी दुपार सरत गेली तिच्या लक्षात आलं की तो भूकंप, तो ज्वालामुखी, तो ताण आता कमी होत चालला आहे. तिला मोकळं वाटलं. या तऱ्हेची तीव्र भावना तिनं पूर्वी अनुभवली होती आणि ती नेहमीच दुसऱ्या दिवशी विरली होती. तिचं विश्व न बदलताच पुढे जात राहिलं. तिच्यावर प्रेम करणारं कुटुंब होतं. तिची वाट पाहणारा एक माणूस होता आणि तो तिला कपड्याचं दुकान आता विस्तारत आहे हे सांगण्यासाठी सध्या वारंवार लिहित होता. त्याच रात्री जरी तिने विमानात बसायचं ठरवलं असतं तरी तिच्याकडे एक छोटं शेत घेण्याएवढे पैसे होते. ती अत्यंत वाईट काळातून गेली होती. भाषेची अडचण, एकाकीपण, अरब माणसाबरोबरची त्या रेस्टॉरंटमधली पहिली रात्र, तिच्या आत्म्याला ती तिच्या शरीराचं जे करत होती त्याबद्दल तक्रार न करण्याबद्दल तिचं पटवणं. तिला माहीत होतं तिचं स्वप्न काय होतं आणि ते पुरं करण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. आणि जाता जाता सांगायचं तर त्या स्वप्नात पुरुषांचा समावेश नव्हता. किमान तिची मातृभाषा न बोलणारे किंवा तिच्या गावी न राहणारे पुरुष तर नव्हतेच. जेव्हा भूकंपाचा धक्का अंशतः ओसरला, मारियाला उमगलं की दोष तिचाही आहे. ती त्याला म्हणू शकली असती, मी एकाकी आहे, मी तुझ्या इतकीच दुःखी आहे. काल तू माझा प्रकाश पाहिलास आणि मी इथे आल्यापासून एखाद्या पुरुषाने मला म्हटलेली ती पहिली चांगली आणि प्रामाणिक गोष्ट होती. आकाशवाणीवर एक जुनं गाणं लागलं होतं. माझी प्रेम जन्म घेण्यापूर्वीच मरतात, माझी प्रेम जन्म घेण्यापूर्वीच मरतात. होय, तिच्याबरोबर हेच घडलं होतं. तिचं तेच प्राक्तन होतं. 2 दिवसांनंतर सर्व मूळ पदावर आल्यावर मारियाच्या रोजनिशीतून तीव्र भावनांमुळे व्यक्ती जेवायचं, झोपायचं, काम करायचं थांबते, शांती गमावते. खूप लोक घाबरतात कारण तीव्र भावना तिच्या रस्त्यात येणाऱ्या सर्व जुन्या गोष्टी उद्ध्वस्त करते. कोणालाही त्यांचं आयुष्य गोंधळात ढकलायला आवडत नाही. म्हणूनच अनेक लोक हा धोका आटोक्यात ठेवून मुळातच सडलेलं घर किंवा इमारत कशीबशी सांभाळायचा प्रयत्न करतात. दुसरे लोक बरोबर उलटा विचार करतात. सर्व समस्यांची उत्तरं तीव्र भावनात मिळतील अशी आशा करत ते त्या भावनांना शरण जातात. ते दुसऱ्या व्यक्तींना त्यांच्या आनंदासाठी जबाबदार धरतात आणि त्यांच्या असलेल्या नसलेल्या दुःखाचं खापरही लोकांच्याच माथी फोडतात. ते आनंदाने वेडे होतात कारण काहीतरी सुंदर घडतंय किंवा निराश होतात कारण अनपेक्षितपणे सारं बिघडलेलं असतं. तीव्र भावना दूर ठेवणं किंवा आंधळेपणानं शरण जाणं, या दोघांमधली कोणती प्रवृत्ती सर्वात कमी विनाशी आहे मला माहित नाही. तिसऱ्या दिवशी जणू मृतांच्या जगातून परतल्यासारखा राल्फ हार्ट खूप उशिरा क्लबवर आला. मारिया आधीच दुसऱ्या गिऱ्हाईकाशी बोलत होती. जेव्हा तिने त्याला पाहिलं तेव्हा तिने नम्रपणे त्या गिऱ्हाईकाला सांगितलं की तिला नृत्य करायचं नव्हतं कारण ती दुसऱ्या कोणाची तरी वाट पाहत होती. त्यानंतर तिच्या लक्षात आलं की गेले 3 दिवस तिनं त्याची वाट पाहण्यात घालवले होते आणि त्याच वेळी तिनं नियतीनं तिच्या मार्गावर जे ठेवलं होतं ते सारं स्वीकारलं. ती स्वतःवर रागावली नाही, तिला आनंद झाला होता. ती स्वतःला एवढ्या चैनीची परवानगी देऊ शकत होती कारण एक दिवशी ती हे शहर सोडणार होती. तिला माहित होतं की हे प्रेम अशक्य होतं. तरी देखील आतापर्यंत जे मिळवायची इच्छा केली होती ते सर्व कसलीच अपेक्षा न ठेवताही आयुष्याच्या त्या विशिष्ट अवस्थेकडून ती मिळवू शकत होती. राल्फनं विचारलं की तिला एखादा पेग घ्यायला आवडेल का. मारियानं फळांच्या रसाचं कॉकटेल मागवलं. बारचा मालक काचेचे पेले धुण्याचं नाटक करत तिच्याकडे अर्थबोध न झाल्यासारखा बघत राहिला.
कोणत्या गोष्टीनं तिला तिचं मन बदलायला लावलं. ते तिथे नुसते पीत बसणार की काय अशी त्याला भीती वाटली. जेव्हा राल्फनं तिला नृत्यासाठी विचारलं तेव्हाच त्याला हायसं वाटलं. ते नेहमीचा रिवाज पाळत होते, काळजी करण्याचं कारण नव्हतं. मारियाला राल्फचा हात तिच्या कमरेभोवती तिच्या गालावर दाबलेला जाणवला. आणि ते संगीत सुटले देवा. ते खूपच कर्कश असल्यानं त्यांना बोलणं शक्य नव्हतं. तिच्यात बळ यायला फळांच्या रसाचं एक कॉकटेल पुरेसं नव्हतं. त्यांनी काही औपचारिक शब्दांची देवाणघेवाण केली. आता फक्त वेळेचाच प्रश्न होता. ते हॉटेलात जातील, ते रतिक्रीडा करतील. ते अवघड असू नये, कारण तो पूर्वीच म्हणाला होता की त्याला रतिक्रीडेत रस नव्हता. काही क्रियाकर्मातून जाणं एवढाच काय तो भाग होता. दुसऱ्या बाजूला त्याला कामक्रीडेत रस नसण्याचा मारियाला त्यांच्यातल्या सुप्त प्रेमभावना मुळापासून नष्ट करण्यासाठी उपयोग होईल. तिला कळेना की स्वतःला तिनं त्यांच्या पहिल्या भेटीनंतर एवढ्या क्लेशांमध्ये का ढकललं. आज रात्री ती समंजस माता बनेल. राल्फ हार्ट हा आणखीन एक निराशाग्रस्त माणूस आहे, इतर लाखोंसारखा. तिनं जर तिची भूमिका उत्तम निभावली, कोपाकॅबॅनात कामाला सुरुवात केल्यानंतर तिनं स्वतःसाठी घातलेले नियम उत्तम रीतीने पाळले तर काळजीचं कारण नव्हतं. पण तरीही पुरुषानं इतक्या जवळ येणं अत्यंत धोकादायक होतं. ती आता त्याचा गंध घेऊ शकत होती आणि तिला त्याचा गंध आवडला. आता तिला त्याचा स्पर्श जाणवत होता आणि तिला त्याचा स्पर्श आवडला. आता तिला कळून चुकलं की ती त्याची वाट पाहत होती. तिला ते मात्र आवडलं नाही. 45 मिनिटात त्यांनी सर्व नियमांची पूर्तता केली आणि तो बारच्या मालकापाशी गेला आणि म्हणाला, मी उरलेली रात्र हिच्याबरोबर घालवणार आहे. तुला मी 3 गिऱ्हाईकांचे पैसे देईन. मालकाने खांदे उडवले आणि विचार केला की ही ब्राझिलियन मुलगी शेवटी प्रेमाच्या जाळ्यात अडकणार. मारिया आश्चर्यचकित झाली. तिच्या लक्षात आलं नव्हतं की राल्फ हार्टला नियम इतके चांगले माहीत होते. चल माझ्या घरी जाऊ. तिने विचार केला की कदाचित असं करणंच सर्वात उत्तम राहील. अर्थात ते मिलान दिलेल्या सर्व सल्ल्यांविरुद्ध होतं. तिने याबाबत अपवाद करण्याचं ठरवलं. तो विवाहित आहे किंवा नाही हे एकदाच निश्चित माहीत करून घेण्याव्यतिरिक्त तिला हेही पाहता येईल की प्रसिद्ध चित्रकार कसे राहतात. आणि एके दिवशी ती स्थानिक वर्तमानपत्रासाठी लेख लिहू शकेल, ज्यामुळे प्रत्येकाला ते माहीत होईल की तिच्या युरोपातील वास्तव्यात तिचा वावर बुद्धिवंत आणि कलाकारांच्या वर्तुळात होता. काय विचित्र सबब शोधली आहे आपण, तिने विचार केला. अर्ध्या तासानंतर ते जिनिव्हा जवळील कॉलॉनी नावाच्या एका छोट्या खेड्यात पोहोचले. तिथे एक चर्च, एक बेकरी, एक टाउन हॉल होता. प्रत्येक गोष्ट योग्य जागी. तो खरोखरच अपार्टमेंटमध्ये नाही तर दुमजली घरात राहत होता. पहिली प्रतिक्रिया तो खरंच श्रीमंत असला पाहिजे. दुसरी प्रतिक्रिया तो विवाहित असला तर कोणीतरी पाहिल या भीतीने हे करण्याचं धाडस त्यानं केलं नसतं. म्हणजे तो श्रीमंत आणि एकटा जीव होता. ते दिवाणखान्यात गेले. तिथून दुसऱ्या मजल्याकडे एक जिना जात होता. पण ते सरळ पुढे बागेकडे असणाऱ्या मागच्या 2 खोल्यांकडे गेले. त्यातल्या एका खोलीत जेवणाचं टेबल होतं आणि भिंती चित्रांनी भरलेल्या होत्या. दुसऱ्या खोलीत सोफे आणि खुर्च्या, पुस्तकांनी खच्चून भरलेले शेल्फ, ओसंडून वाहणारे ॲस्ट्रेज आणि घाणेरडे काचेचे पेले होते. ते तिथे बराच काळ असल्याचं स्पष्ट दिसत होतं. तुला कॉफी आवडेल? मारियानं मान हलवली. नाही, ती नाही येणार. तू मला लगेचच नेहमीपेक्षा वेगळं वागायला भाग पाडू शकत नाहीस. स्वतःला मी जे करेन असं वचन दिलं होतं अगदी विरुद्ध, त्या विरुद्ध वागत आधीच मी माझ्यातील सैतानांचा सामना करते आहे. आपण जरा सावकाश पुढे जाऊयात. जरी माझ्या अंतर्यामी मी प्रेमाला भुकेली मुलगी असले तरी आज रात्री मी वेश्येची किंवा मैत्रिणीची किंवा समंजस मातेची भूमिका करेन. ते सर्व जेव्हा संपेल त्यानंतर तू माझ्यासाठी कॉफी कर. बागेच्या खालच्या भागात माझा स्टुडिओ, माझा आत्मा आहे. इथे
या सर्व चित्रांच्या आणि पुस्तकांच्या मध्ये माझा मेंदू, मी काय विचार करतो ते आहे. मारियाला तिची स्वतःची सदनिका आठवली. तिच्या मागे बाग नव्हती. तिच्याकडे तिने ग्रंथालयातून आणलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त पुस्तकही नव्हती. तिला जे काही मोफत मिळू शकत होतं त्यावर पैसा खर्च करणं अर्थहीन वाटत होतं. शांघाय ॲक्रोबॅटिक सर्कसचं पोस्टर वगळता तिच्याकडे चित्रही नव्हती. एखाद्या दिवशी सर्कस पाहायला जाण्याचं ती स्वप्न पाहत होती. राल्फनं व्हिस्कीची बाटली काढली आणि तिला एक प्याला देऊ केला. नको धन्यवाद. त्यानं स्वतःसाठी मद्य ओतलं आणि बर्फाशिवाय ते चाखायला वेळ न देताच एका दमात प्यायलं. त्यानं बौद्धिक गोष्टींवर बोलायला सुरुवात केली, पण ते संभाषण कितीही रसाळ वाटलं तरी तिला माहीत होतं की आत्ता ते एकटे असल्यानं जे घडू घातलं होतं त्याची त्यालाही भीती वाटत होती. मारियानं परिस्थितीवर पुन्हा ताबा मिळवला. राल्फनं स्वतःसाठी पुन्हा विस्की ओतली आणि जणू तो अत्यंत फालतू शेरा मारतोय अशा प्रकारे म्हणाला, मला तुझी गरज आहे. एक विराम, दीर्घ शांतता. ती शांतता भंग करायला मदत करू नकोस. बघूया तो पुढे काय करतो ते. मला तुझी गरज आहे मारिया, कारण तुझ्याकडे प्रकाश आहे. जरी मला खरं वाटत नसलं की तू अद्यापही माझ्यावर विश्वास ठेवते आहेस आणि विचार करते आहेस की मी माझ्या शब्दांनी तुला मोहवायचा प्रयत्न करतोय. मला विचारू नकोस मीच का. माझ्यात असं काय खास आहे. तुझ्याबद्दल असं काहीही खास नाही. किमान मी ज्याच्याकडे बोट दाखवू शकेन असं काही नाही. आणि तरीही, आणि इथे माझ्या आयुष्याचं गूढ आहे. मी दुसऱ्या कशाचा विचारच करू शकत नाही. मी तुला विचारणारच नव्हते. तिनं थाप मारली. मी जर स्पष्टीकरण शोधत असेन तर मी म्हणेन माझ्या समोर असणाऱ्या ह्या स्त्रीनं यातनांवर मात केली आहे आणि त्यांचं रूपांतर काहीतरी सकारात्मक, काहीतरी सर्जनशील गोष्टीत केलंय. पण यातूनही सर्व काही स्पष्ट होऊ शकतं नाही. सुटका होणं अवघड होत चाललं होतं. तो बोलत राहिला. आणि माझं काय. माझ्याकडे स्वतःची निर्मिती क्षमता आहे. माझ्याकडे माझी चित्र आहेत ज्यांना जगभरातील कला दालनांकडून मागणी आहे. माझं स्वप्न मी साकार केलंय. माझं गाव मला लाडका पुत्र मानतं. माझ्या पूर्वाश्रमीच्या बायकांनी माझ्याकडे कधीही पोटगी किंवा तत्सम काहीही मागितलं नाही. माझं आरोग्य उत्तम आहे. मी दिसायला बरा आहे. एखाद्या पुरुषाला हवं वाटेल असं सर्व माझ्याकडे आहे. आणि तरीही जिच्याबरोबर मी दुपार फक्त एक घालवली आहे अशा एका कॅफेत भेटलेल्या स्त्रीला म्हणतोय, तुझी मला गरज आहे. तुला एकाकीपण म्हणजे काय ते माहीत आहे. माहीत आहे मला. पण तुला माहीत नाही एकाकीपण कसं असतं ते. जेव्हा तुम्हाला दुसऱ्या लोकांबरोबर सतत असण्याची संधी असते, जेव्हा तुम्हाला रोज रात्री मेजवान्यांची, कॉकटेल पार्ट्यांची, चित्रपटगृहातील शुभारंभांच्या रात्रींची निमंत्रणं येतात, जेव्हा स्त्रिया तुम्हाला नेहमी फोन करत असतात, त्या स्त्रिया तुमच्या कलेवर प्रेम करतात आणि म्हणतात की त्यांना तुमच्याबरोबर सायंकाळचं जेवण घ्यायला खूप आवडेल. त्या सुंदर, बुद्धिमान, शिकलेल्या स्त्रिया असतात. पण काहीतरी तुम्हाला दूर ढकलतं आणि म्हणतं, जाऊ नकोस, जाऊ नकोस. तू स्वतः आनंद घेऊ शकणार नाहीस. तू सारी रात्र त्यांच्यावर छाप मारण्याच्या प्रयत्नात घालवशील. तुझी शक्ती तू सगळ्या जगाला कसा मोहात पाडू शकतोस हे स्वतःपाशीच सिद्ध करण्यात वाया घालवशील. म्हणून मी घरीच थांबतो. माझ्या स्टुडिओत जातो आणि तुझ्यात पाहिलेला प्रकाश शोधायचा प्रयत्न करतो. आणि तो प्रकाश मी फक्त काम करत असतानाच पाहू शकतो. मी तुला काय देऊ शकते जे तुझ्याकडे आत्ता नाही. दुसऱ्या स्त्रियांबद्दलच्या शेऱ्यानं काहीसं अपमानित झाल्यासारखं वाटून तिने विचारलं. परंतु तिनं हेही लक्षात घेतलं की शेवटी त्यानं त्याच्या बाजूला राहण्यासाठी तिला पैसे मोजले आहेत. त्यानं व्हिस्कीचा तिसरा प्याला प्यायला. मारिया तिच्या कल्पनेत त्याच्याबरोबर होती. मद्य त्याचा घसा आणि पोट जाळत, त्याच्या रक्तप्रवाहात भिनत,
त्याला धैर्यानं व्यापत होतं आणि तिला सुद्धा. तिनं एका थेंबालाही स्पर्श केलेला नव्हता तरी मद्य चढल्यासारखं वाटलं. जेव्हा राल्फ बोलायला लागला त्याचा आवाज अधिक स्थिर वाटला. मी तुझं प्रेम खरेदी करू शकत नाही, पण तू हे मला निश्चित सांगितलं आहेस की तुला काम क्रीडेबद्दल सर्व माहीत आहे. मग मला शिकव ना, किंवा मला ब्राझीलबद्दल काहीतरी शिकव. काहीही, तुझ्याबरोबर जेवढा काळ राहू शकेन तेवढा वेळ. पुढे काय? मला माझ्या देशातील 2च ठिकाणं माहीत आहेत, ज्या गावी माझा जन्म झाला ते आणि रिओ दी जनेरो. कामक्रीडेबद्दल म्हणशील तर मला वाटतं किंवा मला वाटत नाही की मी तुला काही शिकवू शकेन. मी जवळजवळ 23 वर्षांची आहे, तू साधारण 6 वर्ष मोठा आहेस. पण मला माहीत आहे की तू अत्यंत भावनाप्रधान आयुष्य जगला आहेस. मला असे पुरुष माहीत आहेत की जे मला पैसे मोजतात आणि त्यांना हवं ते करून घेतात. मला काय हवंय त्यासाठी नाही, त्यांना काय हवंय ते करण्यासाठी. एखाद्या पुरुषानं 1, 2, अगदी 3 स्त्रियांबरोबर एकाच वेळी जे करण्याचं स्वप्न बघावं ते सर्व मी केलंय. आणि मला वाटत नाही की मी फार काही शिकलो. पुन्हा शांतता. फक्त यावेळी बोलण्याची पाळी मारियाची होती आणि त्यानं तिला मदत केली नाही जशी पूर्वी तिनं त्याला केली नव्हती. तुला मी एक धंदेवाईक म्हणून हवी आहे. तू मला तुला जसं हवंसं वाटतं तशी हवी आहेस. नाही, त्यानं असं म्हटलं नसणार, कारण नक्की हेच ऐकण्याची तिला इच्छा होती. तो भूकंप, तो ज्वालामुखी, ते वादळ परतलं. तिच्या स्वतःच्या जाळ्यातून सुटणं अशक्य होणार होतं. ती या माणसाला खरोखर कधीही न मिळवता गमावू शकते. तुला माहित आहे मारिया, मला काय म्हणायचंय? शिकव मला. कदाचित ते मला वाचवेल, कदाचित ते तुलाही वाचवेल आणि दोघांनाही जीवनात परत आणेल. तुझं बरोबर आहे, मी तुझ्यापेक्षा फक्त 6 वर्षांनी मोठा आहे आणि तरीही अनेक आयुष्यांना पुरेल एवढं जगलो आहे. आपले अनुभव पूर्ण भिन्न आहेत, पण आपण दोघंही निराश माणसं आहोत. एकच गोष्ट आपल्याला शांती देऊ शकते आणि ती म्हणजे एकत्र असणं. तो हे का म्हणत होता? हे शक्य नव्हतं आणि तरी ते सत्य होतं. ते पूर्वी फक्त एकदाच भेटले होते आणि तरीही त्यांना आत्ताच एकमेकांची गरज होती. कल्पना करा की ते एकमेकांना भेटत राहिले तर काय घडेल? तो अनर्थच ठरेल. मारिया एक बुद्धिमान स्त्री होती, जिच्या गाठी आता वाचन आणि मनुष्य जातीच्या निरीक्षणाचे अनेक महिने होते. तिच्या आयुष्याचं एक ध्येय होतं. तिला आत्माही होता ज्याची तिला तिचा प्रकाश शोधण्यासाठी ओळख करून घेणं गरजेचं होतं. तिला ती जे काही आहे ते असण्याचा कंटाळा येऊ लागला होता आणि तिचं जवळ येऊ घातलेलं ब्राझीलला परतणं हे एक रंजक आव्हान होतं. ती अद्यापही तिला शक्य ते सारं काही शिकली नव्हती. राल्फ हार्ट हा असा माणूस होता ज्यानं आव्हानं स्वीकारली होती आणि जो सारं शिकला होता आणि आता तो या स्त्रीला, ह्या वेश्येला, ह्या समंजस मातेला त्याला वाचवायला सांगत होता. किती विचित्र. इतर पुरुष तिच्याशी असे वागले होते. त्यातले अनेक पौरुष जाग व्हायला असमर्थ ठरले होते. काहींना लहान मुलांसारखं वागवून हवं होतं. काही म्हणाले त्यांना ती पत्नी झालेली आवडेल, कारण तिला इतके प्रेमिक आहेत ही गोष्टच त्यांना रोमांचित करते. ती अद्यापही खास गिऱ्हाईकांपैकी कोणालाही भेटली नसली तरी तिला त्यापूर्वीच माणसाचा आत्मा भरणाऱ्या प्रचंड कल्पना विश्वाचा शोध लागला होता.
पण त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या जगाची सवय होती आणि त्यांच्यापैकी कोणीही तिला म्हणालं नव्हतं, मला इथून दूर घेऊन चल. उलट त्यांना मारियाला त्यांच्या बरोबर घेऊन जायचं होतं. आणि जरी हे सर्व पुरुष तिला नेहमीच पैसे देऊन घेऊन गेले असले तरी शक्तीही शोषून गेले. त्यातून ती नक्कीच काहीतरी शिकलीच असेल. जर त्यांच्यातला एक जरी प्रेमाच्या शोधात असता आणि जर कामक्रीडा ही खरं तर त्या शोधाचा भाग असती तर तिला कसं वागवलेलं आवडलं असतं. पहिल्या भेटीत काय घडावं असं तिला वाटलं असतं. तिला खरंच काय घडलेलं आवडेल. मला एखादी भेट आवडेल, मारिया म्हणाली. राल्फ हार्टला समजलं नाही. भेट? त्यानं त्या रात्रीसाठी ते टॅक्सीत असतानाच आगाऊ पैसे मोजले होते. त्याला तो रिवाज माहीत होता. तिच्या म्हणण्याचा अर्थ काय? मारियाला त्या क्षणी अचानक लक्षात आलं की एक पुरुष आणि एका स्त्रीला काय वाटायला हवं ते तिला माहीत आहे. तिनं त्याचा हात धरला आणि त्याला बैठकीच्या खोलीत घेऊन गेली. आपण झोपायच्या खोलीपर्यंत जाणार नाही आहोत, ती म्हणाली. तिनं जवळजवळ सर्व दिवे विझवले, गालिच्यावर बसली आणि त्याला तिच्या समोर बसायला सांगितलं. तिनं पाहिलं की त्या खोलीत अग्नी पेटवण्याची जागा होती. अग्नी पेटव? पण आता उन्हाळा आहे. अग्नी पेटव. तू मला आज रात्री आपला मार्ग दाखवायला सांगितलंस आणि मी तेच करते. तिने त्याच्याकडे तो पुन्हा तिचा प्रकाश पाहिल या आशेनं स्थिर नजरेनं पाहिलं. त्यानं तो नक्कीच पाहिला असावा, कारण तो बाहेर बागेत गेला. पावसानं अद्यापही ओली असलेली काही लाकडं गोळा केली आणि काही जुनी वर्तमानपत्र त्यांच्या अग्नीनं लाकडं सुकतील आणि जळू लागतील म्हणून आणली. तो स्वयंपाकघरात आणखीन व्हिस्की आणण्यासाठी गेला, पण मारियानं त्याला परत बोलावलं. तू मला काय हवंय ते विचारलंस? नाही, मी नाही विचारलं. ठीक आहे. तू ज्या व्यक्ती बरोबर आहेस तिचंही अस्तित्व असायला हवं ना? तिचा विचार कर. विचार कर की तिला व्हिस्की किंवा जीन किंवा कॉफी हवी आहे का? तिला विचार, तिला काय हवंय? तुला काय प्यायला आवडेल? वाईन. आणि मला तू साथ दिलेली आवडेल. त्याने व्हिस्कीची बाटली ठेवली आणि वाईनची बाटली घेऊन परतला. आतापर्यंत अग्नीनं पेट घ्यायला सुरुवात केली होती. मारियानं उरलेले दिवे मालवले. त्यामुळे ज्वाला हाच खोलीतला प्रकाश राहिला. ती जणू अशी वागत होती की तिला हेच पहिलं पाऊल असतं हे नेहमीच माहीत होतं. दुसऱ्या व्यक्तीनं अस्तित्व जाणायचं आणि तो किंवा ती तिथे आहे हे समजून घ्यायचं. तिनं तिची हँडबॅग उघडली आणि तिनं सुपरमार्केटमध्ये खरेदी केलेलं पेन सापडलं. अर्थात कुठलीही वस्तू चालू शकेल. हे तुझ्यासाठी. मी शेती व्यवस्थापनाबद्दलच्या काही कल्पना लिहून काढू शकेन म्हणून घेतलं. मी ते 2 दिवस वापरलं. मी दमून आणखीन काम करू शकणार नाही एवढं काम केलं. त्यात माझा थोडा घाम, माझी थोडी एकाग्रता आणि माझी इच्छाशक्ती आहे आणि आता ते मी तुला देते आहे. तिने ते पेन हळुवारपणे त्याच्या हातात ठेवलं. तुला भेट म्हणून स्वीकारायला आवडेल असं काही खरेदी न करता मी तुला असं काही देत आहे जे माझं आहे, खरोखरच माझं. एखादी भेट माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीबद्दलच्या आदराची खूण, त्याला हे समजावून घ्यायला सांगण्यासाठी की त्याच्याबरोबर असणं किती महत्वाचं आहे. आता त्याच्याकडे माझा एक छोटा भाग आहे जो मी त्याला माझ्या मुक्त उत्स्फूर्त इच्छेनं दिलाय. राल्फ उठला, शेल्फकडे गेला आणि काहीतरी घेऊन परतला. त्यानं ते मारिया पुढे धरलं. मी लहान असताना माझ्याकडे असलेल्या विजेवर चालणाऱ्या आगगाडीचा हा डबा. मला स्वतःहून तिच्याशी खेळायला परवानगी नव्हती, कारण माझे वडील म्हणाले की ती अमेरिकेहून आयात केली होती आणि खूप महाग होती.
जोपर्यंत त्यांना ती दिवाणखान्यात ठेवावीशी वाटायची तोपर्यंत मला वाट पाहावी लागायची. पण बहुसंख्य रविवार ते जलसे ऐकण्यात घालवीत, म्हणूनच ती आगगाडी माझ्या बालपणी वाचली. पण तिनं मला कधी आनंद दिला नाही. माझ्याकडे अद्यापही सर्व आहे. रूळ, इंजिन, घरं, अगदी मार्गदर्शिका देखील. कारण माझ्याकडे आगगाडी होती जी माझी नव्हती आणि जिच्याशी मी कधी खेळलोच नाही. माझ्याकडे असलेल्या सर्व खेळण्यांबरोबरच तीही मोडण्याची मला इच्छा होती. कारण ही विध्वंसाची तीव्र इच्छाच मूल जगाचा कसा शोध लावतं याचाच एक भाग असते. पण हा आगगाडीचा अमूल्य संच मला नेहमी माझ्या बालपणीच्या अशा कालखंडाची आठवण देतो जो मी कधी जगलोच नाही. कारण ती आगगाडी फारच अमूल्य होती आणि ती चालू करणं माझ्या वडिलांच्या कामात भर टाकणारं होतं. किंवा त्यांना भीती वाटायची की आगगाडी चालू करून दिली तर त्यांचं माझ्याबद्दलचं प्रेम व्यक्त होईल. मारियानं अग्नीकडे रोखून पाहायला सुरुवात केली. काहीतरी घडत होतं आणि ते फक्त वाईन किंवा आरामदायी वातावरण नव्हतं. जे घडत होतं ते म्हणजे भेटींची घडणारी देवाणघेवाण होती. राल्फही अग्नीकडे वळला. ते काही बोलले नाहीत. ज्वालांची तडतड ऐकत राहिले. त्यांनी वाईन प्यायली. जणू ते काही न बोलल्यानं, त्यांनी काही न केल्यानं फरक पडणार नव्हता. ते फक्त तिथे होते, एकत्र, एकाच दिशेनं पाहत. माझ्या आयुष्यातही अनेक मूल्यवान आगगाड्यांचे संच माझ्याकडे आले. थोड्या वेळानं मारिया म्हणाली, त्यातलंच एक माझं हृदय. जगानं जेव्हा जेव्हा रूळ घातले तेव्हा तेव्हा मी त्याच्याशी खेळले. आणि प्रत्येक वेळी ते योग्य ठरलंच असं नाही. पण तू प्रेम केलंस. होय, खरंय. मी प्रेम केलं, खूप आतून प्रेम केलं. मी इतकं आतून प्रेम केलं की माझ्या प्रेमिकानं जेव्हा भेट मागितली मी घाबरले आणि पळाले. मला कळलं नाही. तुला कळायची गरज नाही. मी तुला शिकवते कारण मला अशा गोष्टींचा शोध लागलाय जी मला पूर्वी माहीत नव्हती. भेटी देणं, स्वतः काहीतरी द्यायचं, मागण्याऐवजी काहीतरी महत्वाचं द्यायचं. तुझ्याकडे माझा खजिना आहे, ज्यानं मी माझी काही स्वप्न लिहिली. ते पेन. माझ्याकडे तुझा खजिना आहे, आगगाडीचा डबा, तू न जगलेल्या तुझ्या बालपणाचा भाग. मी माझ्याबरोबर तुझ्या भूतकाळाचा काही भाग वागवते आणि तू माझं थोडं वर्तमान. हे किती सुंदर आहे, नाही? ती हे सर्व डोळ्यांच्या पापण्याही न मिटता आणि आश्चर्य न वाटता म्हणाली. जणू तिला युगानुयुग हे माहीत होतं की वागण्याचा हाच आणि हाच मार्ग सर्वात चांगला होता. ती हळूच उभी राहिली. कोटाच्या रॅकवरून तिचं जॅकेट घेतलं आणि राल्फच्या गालाचं चुंबन घेतलं. राल्फ हार्टनं अग्नीनं संमोहित होऊन कदाचित त्याच्या वडिलांचा विचार करत उठण्याची कोणतीच हालचाल केली नाही. मला कधी कळलंच नव्हतं की मी तो डबा का ठेवला. आत्ता मला समजलं. तो तुला एका रात्री असा उघड्या वाघड्या अग्नीसमोर देण्यासाठीच होता. आता घरात आणि घराला हलकं झाल्यासारखं वाटतंय. तो म्हणाला की दुसऱ्या दिवशी उरलेले रूळ, इंजिन, धुराच्या कांड्या तो एखाद्या बालगृहाला भेट देऊन टाकेल. ती दुर्मिळ भेट ठरेल कारण ती आत्ता बनवली जात नाही. तिची खूप किंमत येईल, मारिया म्हणाली. पण लगेचच तिला तिच्या शब्दांचा पश्चात्ताप झाला. महत्वाचा मुद्दा हा नव्हता. महत्वाचा हा होता की ज्याची तुमच्या हृदयाने अधिक किंमत मोजली आहे अशा गोष्टीतून स्वतःला मुक्त करून घ्यायचं.
त्या क्षणाशी विसंगत असं दुसरं काही बोलण्यापूर्वी तिने त्याच्या गालाचं पुन्हा चुंबन घेतलं आणि पुढच्या दाराकडे गेली. तो अद्यापही अग्नीकडेच पाहत होता. तो तिच्यासाठी दरवाजा उघडेल का असं तिला हळुवारपणे विचारावं लागलं. राल्फ उठला. तिने स्पष्टीकरण दिलं. ब्राझिलियन लोकात एक विचित्र अंधश्रद्धा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घराला पहिल्यांदा भेट देता तेव्हा निघताना दार उघडणारे तुम्ही नसला पाहिजेत, कारण तुम्ही ते उघडलं तर तुम्ही त्या घरी कधीच परतणार नाहीत. आणि मला परत यायचंय. आपण आपले कपडे जरी काढले नसले आणि मी तुझ्याशी संभोग केला नसला किंवा तुला स्पर्शही केला नसला तरी आपण रतिक्रीडा केली आहे. ती हसली. त्याने तिला घरी सोडण्याची तयारी दाखवली, पण तिनं नकार दिला. मी तुला उद्या कोपाकॅबानात येऊन भेटेन. नाही, येऊ नकोस. आठवडाभर वाट पहा. मी हे शिकले आहे की प्रतीक्षा ही सर्वात कठीण असते. तू माझ्याजवळ नसतानाही तू माझ्या बरोबरच असल्याच्या भावनेची मला सवय करून घ्यायची आहे. ती थंडी आणि अंधारातून चालत परत गेली, जसं ती पूर्वी जिनिव्हात अनेक वेळा गेली होती. सहसा या चालण्याबरोबर असायचं दुःख, एकाकीपण, ब्राझीलला परतण्याची इच्छा, आर्थिक गणित, वेळापत्रक, वर्षानुवर्ष मोकळेपणानं तिनं न बोललेल्या भाषेच्या आठवणी. आता ती स्वतःला शोधण्यासाठी, त्या स्त्रीला शोधण्यासाठी चालत होती, जी एका पुरुषाबरोबर 40 मिनिटं अग्नी शेजारी बसली होती आणि जी प्रकाश, शहाणपण, अनुभव आणि आकर्षकपणानं भरलेली होती. तिने त्या स्त्रीचा चेहरा फार पूर्वी पाहिला होता. ज्या दुपारी जेव्हा ती सरोवराकाठी तिच्या स्वतःच्या नसलेल्या आयुष्यात झोकून द्यायचे किंवा नाही असा विचार करत चालली होती, तेव्हा त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर अत्यंत दुःखी हास्य होतं. तिने तिला दुसऱ्यांदा त्या मुडपलेल्या कॅनव्हासवर पाहिलं आणि आता ती पुन्हा तिच्याबरोबर होती. बरंच चालल्यानंतर, नेहमीप्रमाणे त्या स्त्रीचं जादुई अस्तित्व तिला पुन्हा एकटं ठेवून गेल्यानंतर तिने टॅक्सी केली. त्याबद्दल जास्त विचार न करणंच उत्तम, म्हणजे त्याचा विचका होणार नाही. म्हणजेच तिनं नुकतंच जे अनुभवलं होतं त्या सौंदर्याची जागा चिंता घेणार नाही. ती दुसरी मारिया खरंच जर अस्तित्वात असेल तर ती योग्य वेळी परतेल. ज्या रात्री मारियाला आगगाडीचा डबा दिला गेला त्या रात्री मारियानं लिहिलेल्या रोजनिशीतील उतारा. तीव्र इच्छा, खरी इच्छा म्हणजे कोणाच्या तरी जवळ असण्याची इच्छा. त्या क्षणापासून पुढे गोष्टी बदलतात. पुरुष आणि स्त्री आपापल्या भूमिकेत येतात, पण आधी जे काय घडतं, ज्या आकर्षणानं त्यांना एकत्र आणलं, त्या आकर्षणाचं स्पष्टीकरण देणं शक्य नाही. ती आहे शुद्ध रूपातील अस्पर्शित अशी तीव्र इच्छा. जेव्हा तीव्र भावना अद्यापही या शुद्ध रूपात असते, पुरुष आणि स्त्री आयुष्याच्या प्रेमात पडतात. प्रत्येक क्षण त्या आदरभावाने आणि सजगतेने जगतात. भविष्यात मिळणाऱ्या वरदानांचा उत्सव साजरा करण्यासाठी ते सदैव सज्ज असतात. या क्षणी लोकांना घाई नसते. ते अविचारी कृती करीत नाहीत. त्यांना माहीत असतं अटळ ते घडणार आहे. जे खरं आहे ते स्वतःला अभिव्यक्त करण्याचा मार्ग शोधणार आहे. जेव्हा वेळ येते ते पुढे मागे पाहत नाहीत. ते संधी गमावत नाहीत. ते एकही मंतरलेला क्षण निसटू देत नाहीत, कारण ते प्रत्येक क्षणाचा आदर करतात. त्यानंतरच्या दिवसात मारियाला तिनं ज्याला टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता त्याच जाळ्यात स्वतःला पुन्हा एकदा अडकलेलं पाहिलं, पण तिला दुःखही झालं नाही किंवा पर्वाही वाटली नाही. उलट आता तिला काहीही गमवायचं नसल्यानं ती मुक्त होती. तिला माहीत होतं परिस्थिती कितीही रम्य असली तरी एके दिवशी राल्फ हार्टला कळून चुकेल की ती फक्त एक वेश्या आहे, तर तो एक सन्मान्य कलाकार.
ती एका खूप दूरवरच्या देशात राहते की जो सतत संकटात असतो, आणि तो मात्र स्वर्गात राहतोय, जिथं त्याचं आयुष्य सुनियोजित आणि जन्मापासून सुरक्षित आहे. त्यानं त्याचं शिक्षण जगातील उत्कृष्ट शाळा, संग्रहालय आणि कलादालनांमध्ये घेतलं होतं. तर तिनं तिचं जेमतेम माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांच्या स्वप्नासारखी स्वप्न कधीही फार काळ टिकत नाहीत, आणि मारियाला हे समजण्या इतपत आयुष्याचा पुरेसा अनुभव होता की वास्तव सहसा कुठल्याच स्वप्नात सामावत नसतं. आणि तोच आता तिचा मोठा आनंद होता. वास्तवाला म्हणायचं की तिला त्याची गरज नाही. जे घडतंय त्यावरती आनंदी होण्यासाठी आता फार काळ विसंबून राहणार नाही. देवा, मी किती स्वप्नाळू आहे. त्या आठवड्यात तिनं राल्फ हार्टला ज्यामुळे आनंद होईल अशा गोष्टींचा विचार करायचा प्रयत्न केला. कारण कायमचा हरवलाय असं वाटणारा तिचा सन्मान आणि प्रकाश त्यानं तिला परत दिला होता. त्याची तिनं परतफेड करण्याचा एकच मार्ग तिच्याकडे होता, तो म्हणजे ती गोष्ट की जी तिला तिची विशेष गोष्ट वाटत होती, कामक्रीडा. कोपाकॅबानातील नित्यक्रमात तिला स्फूर्ती मिळण्यासारखं फार थोडं असल्यानं तिनं दुसरीकडे शोध घ्यायचं ठरवलं. ती पुन्हा काही बिभत्स चित्रपट पाहायला गेली. बदलत्या संख्येनं माणसं असणं ही बाब वगळता तिला पुन्हा त्यात काहीच रंजक सापडलं नाही. जेव्हा चित्रपट काही उपयोगाचे ठरले नाहीत तेव्हा जिनिव्हात आल्यापासून प्रथमच काही पुस्तकं खरेदी करण्याचं ठरवलं. जे एकदा वाचलं की निरुपयोगी ठरतं अशा वस्तूंनी तिची सदनिका भरवण्यात तिला अद्यापही अर्थ वाटत नव्हता. तरी ती आणि राल्फ सॅन्टियागोकडील रस्त्यानं चालत असताना तिनं पाहिलेल्या पुस्तकांच्या दुकानात ती गेली आणि विचारलं की त्यांच्याकडे कामक्रीडेवरची काही पुस्तकं आहेत का. होय, चिक्कार आहेत, दुकानातील सहाय्यक म्हणाली. खरं तर असं दिसतंय की सर्वच लोकांना त्यात रस आहे. या विषयाला वाहिलेला एक खास विभागच आहे. तू पहा, तुझ्या भोवतीच्या कादंबऱ्यातील प्रत्येक कादंबरीत किमान एक तरी कामक्रीडेचा प्रसंग असतो. सुरेख छोट्या प्रेमकथात दडलेला असेल किंवा गंभीर सुरात मानवी वर्तमानाच्या अनुषंगानं चर्चिलेला असेल. असं दिसतंय की सर्वच त्या विषयाबद्दल विचार करतात. मारियाला अनुभवातून हे माहीत झालं होतं की त्या बाईचं म्हणणं चुकीचं होतं. लोकांना असा विचार करणं आवडत होतं, कारण त्यांना वाटत होतं की कामक्रीडा ही पूर्णपणे दुसऱ्यांची बाब आहे. ते आहार नियंत्रण करत होते, केसांचा टोप घालत होते, केशरचनाकाराकडे किंवा व्यायामशाळेत तासन तास घालवत होते, कामुक कपडे घालत होते, आणि हे सर्व काही आवश्यक ती ठिणगी पडण्यासाठी. प्रत्यक्षात काय घडतं? कोणाबरोबर शय्यासोबत करण्याची वेळ जेव्हा येते, 11 मिनिटांनी सर्व काही संपलेलं असतं. त्यात निर्मितीचा आनंद नसतो. त्यांना स्वर्गात नेईल असं काहीच नसतं. त्या ठिणगीनं चेतवलेली आग लवकरच विझते. या जगाचा अर्थ पुस्तकात सापडतो असं वाटणाऱ्या सोनेरी केसांच्या तरुण स्त्रीबरोबर वाद घालण्यात अर्थ नव्हता. तिनं तो खास विभाग दाखवायला सांगितलं. तिला तिथे समलिंगी पुरुष, समलिंगी स्त्रिया, चर्चमधील भानगडी बाहेर काढणाऱ्या नन्स, पौर्वात्य तंत्र दाखवणारी अत्यंत अवघड आसनं सचित्र दाखवलेली पुस्तकं सापडली. त्यातलं एकच शीर्षक तिला रंजक वाटलं, पवित्र कामक्रीडा. ते निदान वेगळं तरी होतं. तिनं ते खरेदी केलं, घरी गेली. आकाशवाणीवरचं तिला नेहमी विचार करायला मदत करणारं ते ठराविक केंद्र लावलं, कारण ते खूप शांत वाटणारं संगीत लावत, आणि पुस्तक उघडलं. फक्त एखादा कसरतपटूच करण्याची आशा करू शकेल अशी आसनं दाखवणारी विविध चित्र पाहिली. त्यातला मजकूरही चांगलाच नीरस होता. मारिया तिच्या व्यवसायात हे पुरेपूर शिकली होती की रतिक्रीडेत तुम्ही कोणतं आसन करता यावर आयुष्यातलं सर्व काही अवलंबून नसतं, आणि कोणतंही वेगळेपण नृत्यातील पदन्यासाप्रमाणे विचार न करता नैसर्गिकपणे घडतं. तरी देखील
तिनं ती जे वाचत होती त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. 2 तासानंतर ती 2 निष्कर्षांपर्यंत पोहोचली. पहिला, तिला सायंकाळचं जेवण घ्यायला हवं, कारण तिला कोपाकॅबॅनला जायचं होतं. दुसरा, ज्या व्यक्तीनं ते पुस्तक लिहिलं होतं त्या व्यक्तीला त्या विषयाबद्दल काहीच कळलं नव्हतं. म्हणजे खूप पोकळ सिद्धांत, पौर्वात्य अर्थहीनता, अर्थहीन कर्मकांड आणि मूर्खपणाच्या सूचना त्यात होत्या. तिनं पाहिलं की लेखिकेनं हिमालयात ध्यानाचा अभ्यास केला होता, योग शिकवणाऱ्या वर्गात ती गेली होती आणि उघडच त्या विषयावर तिनं व्यापक वाचन केलं होतं, कारण ती इतर लेखकांचे सतत संदर्भ देत होती. एवढं करूनही गरजेचं ते समजून घेण्यात ती अपयशी ठरली होती. कामक्रीडा म्हणजे सिद्धांत, सुगंध, उत्तेजनांचे बिंदू, कुर्निसात आणि सलाम नाहीत. ज्या व्यक्तीची म्हणजे एका स्त्रीची हिंमतच कशी झाली अशा विषयावर लिहिण्याची, ज्याबद्दल मारियालाही त्या क्षेत्रात काम करूनही खोलात माहिती नव्हती. कदाचित तो सर्व दोष हिमालयाचा किंवा ज्या गोष्टीचं सौंदर्य साधेपणात आणि उत्कट भावनात आहे अशी गोष्ट गुंतागुंतीची करण्याची गरज वाटण्याचा होता. जर ती बाई असं मूर्खासारखं पुस्तक प्रकाशित करू आणि विकू शकत असेल तर कदाचित तिनं स्वतःच गंभीरपणे लिहिण्याचा विचार करायला हवा. 11 मिनिटं. ते उपहासपूर्ण किंवा खोटं नसेल, ती फक्त तिची कथा असेल. पण तिच्याकडे वेळ नव्हता आणि तिला त्यात रसही नव्हता. तिला तिची शक्ती राल्फ हार्टला आनंदी करण्यावर आणि शेतीचं व्यवस्थापन कसं करायचं यावर केंद्रित करण्याची गरज होती. ते कंटाळवाणं पुस्तक टाकल्यावर लगेचच मारियाच्या रोजनिशीतून मला एक पुरुष भेटला आणि मी त्याच्या प्रेमात पडले. मी स्वतःला एकाच साध्या कारणासाठी प्रेमात पडायला परवानगी दिली. मी त्यातून काही निष्पन्न होण्याची अपेक्षा करत नाही. मला माहीत आहे 3 महिन्यांच्या काळात मी खूप दूर गेलेली असेन आणि तो फक्त एक आठवण असेल. पण मी प्रेमाशिवाय फार काळ जगणं शक्य नव्हतं, कारण मी माझ्या संयमांची मर्यादा गाठली होती. मी राल्फ हार्टसाठी कथा लिहिते. मला खात्री नाही की मी ज्या क्लबमध्ये काम करते तिथे तो परत येईल का. पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा कारणामुळे फरक पडणार नाही. त्याच्यावर प्रेम करणं, माझ्या विचारात त्याच्या बरोबर असणं आणि या सुंदर शहराला त्याच्या पावलांनी, त्याच्या शब्दांनी आणि त्याच्या प्रेमाने रंगवणं एवढंच पुरेसं आहे. मी जेव्हा हा देश सोडेन तेव्हा त्याला एक चेहरा, नाव आणि अग्निस्थळाची स्मृती असेल. या स्मृतींपुढे मी इथे अनुभवलेलं सार, मला मात कराव्या लागलेल्या सर्व अडचणी या बिनमहत्वाच्या ठरतील. मला त्यानं माझ्यासाठी जे केलं ते त्याच्यासाठी करायला आवडेल. मी त्याबद्दल खूप विचार करते आणि मला लक्षात येतंय की मी त्या कॅफेत योगायोगानं गेले नव्हते. शरीराने एकमेकांना पाहण्याआधीच महत्वाच्या भेटी आत्म्याने ठरवलेल्या असतात. सर्वसाधारणपणे बोलायचं तर जेव्हा आपण संयमांची मर्यादा गाठतो, जेव्हा आपल्याला मरण्याची आणि भावनिक पुनर्जन्म घेण्याची गरज भासते, तेव्हाच या भेटी होतात. या भेटी आपली वाट पाहत असतात, पण बहुसंख्य वेळा आपण त्या घडू द्यायचं टाळतो. आपण व्याकुळ असतो. तरीही जर आपल्याला काही गमवायचं नसेल किंवा आपण आयुष्याबद्दल उत्साहाने भरलेले असू, तर मग जे अज्ञात आहे ते स्वतः प्रकट होतं आणि आपलं विश्व दिशा बदलतं. प्रत्येकाला माहीत असतं की प्रेम कसं करायचं, कारण आपण सर्वच ती देणगी जन्मतःच घेऊन येतो. काही लोकात त्याची निसर्गदत्त प्रतिभा असते, पण आपल्यातील बहुसंख्यांना प्रेम कसं करायचं ते आठवणं पुन्हा शिकायला लागतं. आणि प्रत्येकाला अपवादाशिवाय भूतकाळातील भावनांच्या शेकोटीवर काही आनंद आणि दुःख, काही चढ आणि उतार यातून सुटण्यासाठी जळावं लागतं.
हे तोपर्यंत घडतं जोपर्यंत ते प्रत्येक नव्या भेटीमागे अस्तित्वात असणारा जोडणारा धागा पाहत नाहीत. आणि हा जोडणारा धागा तर असतोच. आणि मग आपली शरीर आत्म्याची जी काम क्रीडा म्हणून ओळखली जाते ती भाषा बोलायला शिकतात. ज्या माणसानं मला माझा आत्मा परत दिला त्याला मी हे देऊ शकते, जरी त्याला कल्पना नसली की तो माझ्या आयुष्यात किती महत्वाचा आहे तरीही. हेच तर त्यानं मागितलंय आणि तेच त्याला मिळेल. मला त्याला खूप आनंदी झालेलं पाहायचंय. काही वेळा आयुष्य खूप कद्रू बनतं. एखादी व्यक्ती दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष काहीही नाविन्यपूर्ण न वाटता घालवू शकते. मग जेव्हा दार उघडतं, राल्फ हार्टला भेटली तेव्हा जे मारियाबाबत घडलं, सकारात्मक भावनांचे हिमकडे मनात कोसळू लागतात. या क्षणी तुमच्याकडे काहीही नसतं आणि दुसऱ्याच क्षणी तुम्ही पेलू शकणार नाही एवढं तुमच्याकडे असतं. रोजनिशी लिहून 2 तासांनी जेव्हा ती कामावर पोहोचली, मालक मिलान तिला शोधत आला. तर तू त्या चित्रकाराबरोबर बाहेर गेलीस नाही का? राल्फ क्लबमध्ये परिचित होता हे उघड होतं. जेव्हा त्यानं दर न विचारताच 3 ग्राहकांची किंमत मोजली तेव्हाच तिला कळलं होतं. मारियानं गूढ वागण्याचा प्रयत्न करत फक्त डोकं हलवलं, पण मिलाननं दखल घेतली नाही. त्याला हे आयुष्य तिच्यापेक्षा चांगलं ठाऊक होतं. कदाचित तू पुढच्या टप्प्यासाठी तयार दिसतेस. आपला एक खास ग्राहक आहे. त्यानं अनेकदा तुझ्याबद्दल विचारलंही आहे. मी त्याला सांगितलं होतं की तुला पुरेसा अनुभव नाही आणि त्यानं माझ्यावर विश्वास ठेवला. पण कदाचित प्रयत्न करून पाहण्याची हीच वेळ आहे. खास ग्राहक, याचा चित्रकाराशी काय संबंध? तोही खास ग्राहकच आहे. म्हणजे तिनं राल्फ हार्ट बरोबर केलेलं सर्व तिच्या सहकाऱ्यांपैकी कोणीतरी यापूर्वीच केलंय. तर तिनं ओठ चावला आणि काहीच बोलली नाही. तिचा आठवडा खूप छान गेला होता आणि आता तिनं जे लिहिलंय ते विसरून चालणारही नव्हतं. मी त्याच्याबरोबर जे केलं तेच करू, मला माहित नाही तू काय केलंस. पण आज रात्री कोणी तुला पेय देऊ केलं तर नाही म्हण. खास ग्राहक अधिक दाम देतात, तुला त्याचा पश्चात्ताप होणार नाही. काम नेहमी सुरू होतं तसंच सुरू झालं. सर्व थाई बाया एकत्र बसल्या. कोलंबियावासींनी नेहमीप्रमाणे सर्व माहीत असल्याचं दाखवणं स्वीकारलं. तिच्यासहित 3ही ब्राझिलियन त्यांच्याकडे शून्य नजरेनं पाहत राहिल्या. जणू त्यांना काहीही आश्चर्यचकित करू शकत नव्हतं किंवा कशातही रस वाटू शकत नव्हता. त्या व्यतिरिक्त तिथे एक ऑस्ट्रियन, 2 जर्मन होत्या. मग उरल्या उंच, सुंदर, फिक्कट डोळ्यांच्या स्त्रिया, ज्या पूर्वीच्या ईस्टर्न ब्लॉक देशातून आलेल्या होत्या. त्यांना इतरांपेक्षा चटकन नवरे मिळवत असावेत असं दिसत होतं. माणसं यायला सुरुवात झाली. रशियन, स्विस, जर्मन, सर्वच अगदी व्यस्त अधिकारी. जगातील अत्यंत महागड्या शहरातील अत्यंत महागड्या सेवा सहज परवडू शकणारे. काही तिच्या टेबलाकडे आले. मारियाला आनंद झाला होता. आजची रात्र तिला तिचे पाय विलग करावे लागणार नाहीत, गंध सहन करावे लागणार नाहीत किंवा थंड स्नानगृहात शॉवर घ्यावा लागणार नाही. तिला एवढंच करायचं होतं की कामक्रीडेला कंटाळलेल्या व्यक्तीला कामक्रीडा कशी करायची हे शिकवायचं. तिनं विचार केला की भेटींच्या देण्याघेण्याची कथा सुचण्या इतपत सर्जनशीलता काही प्रत्येक स्त्रीकडे असू शकत नाही. त्याचवेळी तिला आश्चर्यही वाटत होतं की सर्व काही अनुभवल्यावर हे पुरुष पुन्हा थेट आरंभाकडे का जाऊ इच्छितात. अर्थात तिला ह्या गोष्टीची चिंता नव्हती. ते जोपर्यंत चांगलं दाम मोजतायत तोपर्यंत ती त्यांची सेवा करण्यासाठीच तिथे होती. एक माणूस आत शिरला. राल्फ हार्टपेक्षा तरुण, दिसायला चांगला, गडद केस, सुबक दात आणि माओ जॅकेट सारखं दिसणारं काहीतरी घातलेलं. टाय नाही, फक्त उंच कॉलर आणि आत पांढरा शुभ्र शर्ट. तो बारपर्यंत गेला जिथे तो आणि मिलान तिच्याकडे बघण्यासाठी वळले.
नंतर तो तिच्याकडे आला. तुला एखादं पेय घ्यायला आवडेल? तिनं मिलाननं होकारार्थी मान हलवलेली पाहिली आणि त्याला तिच्या टेबलावर बसण्याचं आमंत्रण दिलं. तिनं फळांच्या रसाचं कॉकटेल मागवलं आणि त्याच्याकडून नृत्याचं आमंत्रण येण्याची वाट पाहत राहिली. त्यानंतर त्यानं स्वतःची ओळख करून दिली. माझं नाव टेरेन्स. मी इंग्लंडमधील रेकॉर्ड कंपनीत काम करतो. मी व्यक्तीवर विश्वास टाकू शकेन अशा जागी असल्यानं मी असं गृहीत धरतोय की हे फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहील. मारिया ब्राझीलबद्दल बोलायला सुरुवात करणार होती, पण त्यानं तिला थांबवलं. मिलानचं म्हणणं आहे की मला काय हवंय ते तुला कळतंय. तुला काय हवंय याची मला कल्पना नाही, पण मला माझं काम समजतं. त्याने नेहमीचं कर्मकांड केलं नाही. त्यानं बिल दिलं, तिचा दंड पकडला आणि ते टॅक्सीत बसले. टॅक्सीतच त्याने तिला 1000 फ्रँक दिले. एक क्षणभर तिला अरब माणूस आठवला, ज्याच्याबरोबर ती प्रसिद्ध चित्र असणाऱ्या उपहारगृहात गेली होती. तिला प्रथम तेवढेच पैसे मिळाले होते, पण आता त्यामुळे आनंदित न होता ती दुःखी झाली. टॅक्सी शहरातल्या एका अत्यंत महागड्या हॉटेलसमोर थांबली. त्यानं पोर्टरला हात केला. त्या जागी तो सहजपणे वावरत असल्याचं दिसत होतं. ते सरळ त्याच्या खोलीत गेले. तो असा सूट होता की जिथून नदी दिसत होती. त्यानं वाईनची बाटली उघडली, जी बहुधा दुर्मिळ असावी, आणि तिला प्याला देऊ केला. मारिया त्याला पीत असताना पाहत होती. श्रीमंत देखण्या अशा या माणसाला वेश्येकडून काय हवं असावं. तो फारसं बोलत नसल्यानं ती सुद्धा खास ग्राहकाला आनंद वाटेल आणि कशानं वाटेल याचा अंदाज घेत शांत राहिली. तिला माहित होतं की तिनं पुढाकार घ्यायला नको, पण एकदा प्रक्रिया सुरू झाली की तिला शक्य तेवढ्या लवकर त्याला प्रतिसाद द्यावा लागेल. शेवटी 1000 फ्रँक्स काही तिला प्रत्येक रात्री मिळत नव्हते. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, टेरेन्स म्हणाला. जगातला सर्व वेळ. तुला आवडलं तर तू इथे झोपू शकतेस. तिची असुरक्षिततेची भावना परतली. तो जराही घाबरलेला वाटत नव्हता आणि तिच्या इतर गिऱ्हाईकांच्या अगदी विरुद्ध अतिशय शांतपणे बोलत होता. त्याला काय हवंय ते माहीत होतं. त्या सुंदर शहराच्या सरोवराकडे पाहणारी छान खिडकी असणाऱ्या उत्तम खोलीत त्यानं अतिशय उत्कृष्ट असं संगीत अगदी मंद आवाजात लावलं. त्याचा सूट उत्तम शिवलेला होता. तो नेहमीच हलक्या सामानासहित प्रवास करत असावा, किंवा तो जिन्हीवाला फक्त त्या रात्रीसाठी आलाय असं वाटावं, अशी त्याची अगदी छोटी सुटकेस तिथे कोपऱ्यात होती. मी घरी झोपेन, मारिया म्हणाली. तिच्या समोर बसलेला तो माणूस पूर्ण बदलला. त्याच्या आतापर्यंतच्या सभ्य डोळ्यात एक बर्फासारखी थंड झाक आली. तिथे बस. टेबलाजवळच्या एका खुर्चीकडे बोट दाखवत तो म्हणाला. ती आज्ञा होती, खरोखर आज्ञा. मारियानं पालन केलं आणि विचित्र म्हणजे तिला उत्तेजित झाल्यासारखं वाटलं. नीट बस, पाठ ताठ, सभ्य स्त्रीसारखी. तू बसली नाहीस तर मी तुला शिक्षा करेन. तुला शिक्षा करेन. खास ग्राहक. क्षणार्धात तिला सारं उमगलं. तिनं बॅगेतून 1000 फ्रँक्स काढले आणि टेबलावर ठेवले. मला माहित आहे तुला काय हवंय, ती त्या थंड निळ्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाली. पण मी ते करणार नाही. तो पुन्हा पूर्ववत झाल्यासारखा दिसला. त्याला दिसत होतं की ती खरं बोलते. थोडी वाईन पी, तो म्हणाला. मी तुला काहीही करण्याची सक्ती करणार नाही. तुला वाटलं तर तू थोडा वेळ थांबू शकतेस किंवा तू जाऊ शकतेस. यामुळे तिला थोडं बरं वाटलं. मी नोकरी करते. मला एक बॉस आहे जो माझं रक्षण करतो आणि त्याचा माझ्यावर विश्वास आहे. तू त्याला काही बोलला नाहीस तर मी तुझी आभारी राहीन. आर्जवाचा किंवा स्वतःबद्दलच्या दयेचा सूरही आपल्या आवाजात न येऊ देता मारिया म्हणाली. बाब इतकी सरळ होती. पुन्हा टेरेन्स एकदा ती त्याला भेटली होती प्रथम, तेव्हा जसा होता तसा माणूस झाला. हळुवार नाही,
कठोरही नाही. अगदी तिच्या इतर ग्राहकांच्या विरुद्ध. तो असं दाखवायचा प्रयत्न करत होता की त्याला काय हवंय ते त्याला माहीत होतं. तो धुंदीतून, एका अशा नाट्यातून की जे जेमतेम सुरू झालं होतं, त्या नाट्यातून बाहेर पडल्यासारखा दिसला. आत्ताच बाहेर पडण्यात, या खास ग्राहकाबद्दलचं सत्य कधीच न शोधण्यात काही अर्थ होता का? तुला नक्की काय हवं होतं? तुला माहीत आहे मला काय हवंय. वेदना, दुःख आणि खूप काही आनंद. वेदना आणि दुःख सहसा आनंदाबरोबर येत नाहीत, मारियानं विचार केला. आणि तरीही तिला असं असतं यावर काहीही करून विश्वास ठेवायचा होता आणि तिच्या अनेक नकारार्थी अनुभवांमधून सकारार्थी घडवायचं होतं. त्यानं तिचा हात धरला आणि तिला खिडकीकडे नेलं. सरोवराच्या पलीकडे कॅथेड्रलचा निमुळता मनोरा दिसला. मारियाला तेव्हा ती राल्फ हार्ट बरोबर सॅन्टियागोकडे जाणाऱ्या रस्त्यानं चालत असताना तिथून गेल्याचं आठवलं. तुला नदी, सरोवर, घरं आणि चर्च दिसतंय? 500 वर्षांपूर्वी हे असंच होतं. शहर मात्र उजाड झालं होतं. एक विचित्र रोग युरोपभर पसरला होता आणि कोणालाही इतकी माणसं का मारतायत ते माहीत नव्हतं. त्यांनी त्या रोगाला मनुष्य जातीच्या पापांमुळे देवानं पाठवलेला काळा मृत्यू म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर माणसाच्या एका गटानं मानवतेसाठी स्वतःचं बलिदान करायचं ठरवलं. ज्याची त्यांना सर्वात जास्त भीती वाटत होती तीच गोष्ट त्यांनी देऊ केली, शारीरिक वेदना. त्यांनी दिवस आणि रात्री या पुलांवरून, या रस्त्यांवरून आपली शरीरं चापकानी आणि साखळ्यांनी फोडून काढीत हिंडायला सुरुवात केली. परमेश्वराच्या नावाखाली ते यातना भोगत होते आणि त्यांच्या वेदनांच्या माध्यमातून देवाचं स्मरण करत होते. त्यांना लवकरच समजलं की पाव भाजण्यापेक्षा, शेतात काम करण्यापेक्षा किंवा जनावरांना खायला घालण्यापेक्षा हे करताना ते अधिक सुखात होते. वेदना हे आता यातनेचं कारण राहिलं नव्हतं, तर आनंदाचा स्रोत झालं होतं. कारण मानव जातीला ते तिच्या पापातून मुक्ती देत होते. वेदना बनली आनंद, आयुष्याचा अर्थ आणि सुख. त्याच्या डोळ्यात पुन्हा थंडपणाचा भाव आला. तिने टेबलावर ठेवलेले पैसे त्यानं उचलले, 150 फ्रँक बाजूला काढले आणि तिच्या बॅगेत ठेवले. तुझ्या बॉसची काळजी करू नकोस, ही त्याची दलाली आणि मी तुला वचन देतो की मी काही बोलणार नाही. तू आता जाऊ शकतेस. तिने पैसे परत उचलले नाही. हा परिणाम वाईन रेस्टॉरंटमधला अरब, दुःखी स्मित असलेली स्त्री, ती या दुष्ट जागी पुन्हा कधी परतणार नाही ही कल्पना, एका पुरुषाच्या रूपानं तिच्याकडे येऊ घातलेल्या नव्या प्रेमाची भीती, नोकरीच्या संधीनं भरलेल्या विलक्षण आयुष्याबद्दल सांगण्यासाठी आईला लिहिलेले पत्र, तिच्या बालपणी तिच्याकडे पेन्सिल मागितलेला तो मुलगा, स्वतःशी झालेली द्वंद्व, अपराधीपण, औत्सुक्य, पैसा, स्वतःच्या मर्यादा धुंडाळण्याचा शोध आणि गमावलेल्या संध्या आणि गमावलेले योगायोग या सर्वांचा असावा. तिथे आता दुसरी मारिया होती. ती आता भेटी देऊ करत नव्हती, तर स्वतःचा बळीच देऊ करत होती. मला आता भीती वाटत नाही, चालू ठेवूयात. गरज वाटली तर तू मला माझ्या बंडखोरपणाबद्दल शिक्षा करू शकतोस. ज्या व्यक्तीनं माझं रक्षण केलं आणि माझ्यावर प्रेम केलं, अशा व्यक्तीशी मी खोटं बोलले आहे आणि त्याला फसवलंय आणि त्याची निंदा केली आहे. ती खेळाच्या आत्म्यात शिरत होती. ती योग्य तेच बोलत होती. गुडघे टेक, टेरेन्स खर्जातल्या गोठवणाऱ्या आवाजात म्हणाला. गुडघे टेक. मारियानं आज्ञेचं पालन केलं. ती कधीच अशी वागली गेली नव्हती आणि तिला माहित नव्हतं की ते चांगलं होतं की वाईट. तिला फक्त पुढे जायचं होतं. तिनं आयुष्यात जे काही केलं होतं त्यासाठी ती अपमानित होण्याच्याच योग्यतेची होती. ती एका भूमिकेत एक संपूर्ण वेगळी व्यक्ती, तिला अजिबात परिचित नसलेली स्त्री म्हणून शिरत होती.
तुला शिक्षा केली जाईल कारण तू निरुपयोगी आहेस, कारण तुला नियम माहीत नाहीत आणि तुला रती, क्रीडा, आयुष्य किंवा प्रेम याबद्दल काहीही माहीत नाही. टेरेन्स बोलत असताना त्याचं रूपांतर दोन अगदी भिन्न माणसात होत होतं. एक जो तिला शांतपणे नियम समजावून सांगत होता आणि एक तिला ती जगातील सर्वात दुःखी आणि दरिद्री व्यक्ती आहे असं वाटायला लावत होता. तुला माहित आहे की मी हे का करतोय? कारण एखाद्याला अज्ञात जगात प्रवेश करायला लावण्यापेक्षा मोठा आनंद नाही. कोणाचं तरी कौमार्य हिरावून घ्यायचं. शरीराचं कौमार्य नाही, पण त्याच्या आत्म्याचं. कळलं तुला? तिला समजलं. आज तू प्रश्न विचारू शकतेस, पण पुढच्या वेळी रंगमंचाचा पडदा वर गेला की खेळ सुरू होईल आणि थांबवता येणार नाही. तो जर थांबला तर आपले आत्मे जुळणारे नाहीत असा त्याचा अर्थ होईल. लक्षात ठेव, हे नाटक आहे. तू अशी व्यक्ती बनायला हवंस की जी बनण्याचं तुझं कधीच धाडस झालं नसतं. हळूहळू तुला शोध लागेल की ती व्यक्ती तूच आहेस, पण जोपर्यंत तुला हे स्पष्टपणे कळत नाही तू नाटक केलं पाहिजेस आणि शोध घेतला पाहिजेस. मला जर वेदना सहन झाली नाही तर इथे वेदना नाहीच. फक्त असं आहे ज्याचं रूपांतर आनंद आणि गूढतेत होतं असं म्हणणं हा नाटकाचा भाग आहे. मला असं वागवू नकोस. तू मला खरंच दुखेल असं करतोयस किंवा थांब, मी अधिक सहन करू शकत नाही. धोका टाळण्यासाठी इथे तो थांबला आणि म्हणाला, तुझं डोकं खाली ठेव, माझ्याकडे पाहू नकोस. मारियानं गुडघ्यावर बसलेल्या अवस्थेत डोकं खाली झुकवलं आणि जमिनीकडे पाहू लागली. या नात्यातून काही गंभीर शारीरिक इजा टाळण्यासाठी आपले दोन परवलीचे शब्द असतील. आपल्यापैकी कोणी म्हणालं पिवळा, तर त्याचा अर्थ हिंसकपणा थोडा कमी करायला हवा. आपल्यापैकी कोणी म्हणालं लाल, तर तो तातडीनं थांबवायचा. तू म्हणालास आपल्यापैकी एक, आपण आळीपाळीनं खेळणार आहोत. दुसऱ्याशिवाय आपण अस्तित्वात असू शकत नाही. जर आपण स्वतः अपमान अनुभवला नसेल तर दुसऱ्याचा अपमान कसा करायचा हे आपल्याला कळणार नाही. हे शब्द भयानक होते. सावल्या चिखल यांनी भरलेल्या आणि सडलेल्या, तिला माहीत नसलेल्या जगातले. तरी देखील तिला चालू ठेवण्याची इच्छा होती. तिचं शरीर भीती आणि उत्सुकतेनं थरथरत होतं. टेरेन्सनं त्याचा हात अनपेक्षित हळुवारपणे तिच्या डोक्यावर ठेवला. बस झालं. त्यानं तिला फार दयाळूपणा किंवा पूर्वी दाखवलेला करारीपणाही न दाखवता उठायला सांगितलं. अद्यापही थरथरतच मारियानं जॅकेट घातलं. ती ज्या अवस्थेत होती ती टेरेन्सच्या लक्षात आली. जाण्यापूर्वी एखादी सिगरेट ओढ. काहीच घडलं नाही. ते घडायलाच हवं असं काही नाही. ते तुझ्या आत्म्यात घडायला लागेल आणि पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा तू तयार असशील. आजची रात्र 1000 फ्रँकच्या लायकीची होती. त्यानं उत्तर दिलं नाही. त्यानंही सिगारेट शिलगावली आणि दोघांनी छानसं संगीत ऐकत वाईन संपवली. काही म्हणण्याची वेळ येईपर्यंत दोघेही शांततेचा आस्वाद घेत राहिले. जेव्हा बोलण्याची वेळ आली मारियाला स्वतःच्या शब्दांचं आश्चर्य वाटलं. मला समजत नाही की मी या चिखलात पाऊल का ठेवू इच्छिते. 1000 फ्रँक्स नाही, ते कारण नाही. टेरेन्स या उत्तरानं खुश झालेला दिसला. मी स्वतःला हाच प्रश्न विचारला. मार्क्विस दी सॅड म्हणाला होता की जे माणसाला पूर्ण मर्यादेपर्यंत ताणतात तेच माणसासाठी सर्वात महत्वाचे अनुभव होत. आपण ह्या प्रकारे एकाच प्रकारे शिकतो, कारण त्यासाठी सर्व धाडस लागतं. जेव्हा बॉस हाताखालच्या व्यक्तीला अपमानित करतो किंवा नवरा त्याच्या बायकोला अपमानित करतो तेव्हा तो चक्क भ्याड वागत असतो किंवा आयुष्यावर सूड उगवत असतो. ही माणसं अशी असतात की ज्यांनी त्यांच्या आत्म्याच्या तळाशी डोकावायचं धाडस केलेलं नसतं.
हिंस्त्र श्वापद मोकळं करण्याच्या इच्छेचं मूळ शोधण्याचा किंवा रतिक्रीडा, वेदना आणि प्रेम हे सर्व टोकाचे अनुभव आहेत हे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला नसतो. ज्यांना या आघाड्या माहीत असतात त्यांनाच आयुष्य कळतं. बाकी सर्व म्हणजे वेळ घालवणं, त्याच कामांची पुनरावृत्ती करणं, म्हातारं होणं आणि आपण इथे काय करत आहोत याचा कधीच शोध न लागताच मरण. पुन्हा रस्त्यावर, पुन्हा थंडीत, पुन्हा तीच चालण्याची इच्छा, त्याचं म्हणणं चुकीचं होतं. देव शोधण्यासाठी तुमच्या स्वतःतील पिशाच्च शोधण्याची गरज नसते. ती एका बारमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोळक्या जवळून गेली. ते सर्व खूप खुश आणि किंचितसे झिंगलेले होते. ते सर्व दिसायला चांगले आणि आरोग्यानं मुसमुसलेले होते. लवकरच ते विद्यापीठातील शिक्षण पूर्ण करतील आणि ज्याला लोक म्हणतात तसं खरं आयुष्य सुरू करतील. काम, लग्न, मुलं, दूरचित्रवाणी, कडवटपणा, वृद्धापकाळ, अनेक गोष्टी गमावल्याची जाणीव, नैराश्य, आजारपण, अपंगत्व, परालंबित्व, एकाकीपण आणि मृत्यू. काय घडत होतं? ती सुद्धा तिचं खरं आयुष्य जगता येईल अशी शांतता शोधत होती. स्वित्झर्लंडमध्ये ती जे करेल असं कधी स्वप्नही न पाहिलेलं करताना घालवलेला वेळ हा फक्त एक अवघड कालखंड होता. अशा प्रकारचा की ज्यातून प्रत्येक जण कधी ना कधी जातोच. या अवघड कालखंडात तिनं कोपाकॅबानात फेऱ्या मारल्या, पैशासाठी पुरुषांबरोबर गेली, निष्पाप मुलीची, खतरनाक स्त्रीची आणि समंजस मातेची भूमिका गिऱ्हाईकांनुसार केली. पण तो फक्त कामाचा भाग होता. ते तिनं पूर्ण व्यावसायिकतेनं केलं होतं. बक्षिसीसाठी त्याची सवय होईल या भीतीनं कमीत कमी रस घेऊन गेले 9 महिने तिनं तिच्या भोवतालचं जग नियंत्रित करत घालवले होते. आणि तिच्या स्वतःच्या देशात परतण्याची वेळ जवळ आलेली असताना तिला ह्याचा शोध लागत होता की ती बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता प्रेम आणि अकारण यातना सहन करू शकते. जणू आयुष्यानं हा विचित्र घाणेरडा मार्ग तिच्या स्वतःची गूढ गुपित, तिचा प्रकाश आणि तिचा काळोख यांच्याबद्दल तिला शिकवण्यासाठी निवडला होता. टेरेन्स बरोबरच्या पहिल्या भेटीनंतरच्या रात्री मारियाच्या रोजनिशीतून त्यानं दी मार्कस दी सॅडचा उल्लेख केला, ज्याच्याबद्दल सॅडिझम हा शब्द वगळता मला काहीच माहीत नाही. हे खरं आहे की आपण आपल्या मर्यादांशी झगडतो तेव्हाच एकमेकांना ओळखतो. पण हे चूकही आहे, कारण स्वतःबद्दल सर्व काही माहीत असण्याची काही गरज नाही. मनुष्य प्राणी फक्त शहाणपणाच्या शोधात जाण्यासाठी निर्माण झालेला नसून शेत नांगरणं, पावसाची वाट पाहणं, गहू लावणं, धान्य पकडणं, पाव करणं यासाठीही निर्माण झालेला आहे. माझ्यात 2 स्त्री व्यक्तिमत्व आहेत. एकीला आयुष्य देऊ शकेल तो सर्व आनंद, उत्कटता आणि साहस हवा आहे. दुसरी रहाटगाडग्याची, कौटुंबिक आयुष्याची, ज्या गोष्टींचं नियोजन करता येतं आणि ज्या मिळवता येतात त्यांची गुलाम बनू इच्छिते. मी गृहिणी आणि वेश्या आहे. दोघीही एकाच शरीरात राहतात आणि एकमेकांशी लढत राहतात. या दोघींची भेट हा गंभीर धोका असलेला खेळ आहे, जणू एक दैवी नृत्य. जेव्हा आम्ही भेटतो आम्ही 2 दैवी ऊर्जा, एकमेकांवर आदळणारी 2 विश्व असतो. ही भेट परस्परांविषयीच्या आदरानं घडली नाही तर एक विश्व दुसऱ्याला नष्ट करतं. ती परत राल्फ हार्टच्या दिवाणखान्यात अग्नी आणि वाईनच्या बाटली सहित होती. दोघंही जमिनीवर बसलेले आणि आदल्या रात्री तिनं ज्या इंग्रजी अधिकाऱ्याबरोबर जे सर्व अनुभवलं होतं ते फक्त एक स्वप्न किंवा दुःस्वप्न होतं. अर्थात तिला कसं वाटतं यावर ठरणार. आता ती पुन्हा एकदा जगण्याचं प्रयोजन शोधत होती, कदाचित अशा प्रकारच्या निखालस शरणागतीसाठी ज्यामुळे व्यक्ती त्याचं किंवा तिचं हृदय देऊ करते आणि बदल्यात काहीच मागत नाही. ह्या क्षणाची वाट पाहत ती बरीच परिपक्व झाली होती.
तिला शेवटी शोध लागला होता की खऱ्या प्रेमाला तिनं ज्याची कल्पना केली होती त्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. म्हणजे प्रेमानं भडकावलेल्या ऊर्जेनं चेतवलेली घटनांची साखळी. प्रेमाराधन, वाङ्निश्चय, विवाह, मुलं, प्रतीक्षा, स्वयंपाक, रविवारी मनोरंजन, जत्रा, आणखी प्रतीक्षा, एकत्र येणारं वार्धक्य, प्रतीक्षेचा अंत आणि नंतर त्या जागी येते तुमच्या पतीची निवृत्ती, आजारपण, तुमची स्वप्न एकत्र जगण्यासाठी खूप उशीर झाल्याची भावना. या सर्वांशी प्रेमाचा काडी मात्र संबंध नव्हता. तिनं ज्याला स्वतःला देण्याचा आणि ज्याच्याकडे तिच्या भावना कधीच व्यक्त न करण्याचा निर्णय घेतला होता त्या माणसाकडे पाहिलं. तिला आता जे वाटत होतं ते काही निश्चित रूप घेण्यापासून अगदी शारीरिक रूपही खूप दूर होतं. त्याच्या वागण्यात अधिक सहजता दिसत होती. जणू तो त्याच्या आयुष्यातील एका रंजक काळाच्या प्रवासाला निघाला होता. तो हसत होता आणि तिला नुकत्याच एका संग्रहालयाच्या महत्वाच्या संचालकाबरोबर म्युनिकला झालेल्या त्याच्या भेटीबद्दल सांगत होता. त्यानं विचारलं की जिनिव्हाच्या चेहऱ्यांवरचं चित्र अद्याप तयार झालं का. मी म्हणालो की मला चितारायला आवडेल. अशा मुख्य व्यक्तींपैकी एका प्रकाशानं भरलेल्या स्त्रीला मी नुकताच भेटलोय. पण जाऊ देत, मला स्वतःबद्दल बोलण्याची इच्छा नाही. मला तुला मिठीत घ्यायचंय. मला तू खूप हवीशी वाटते आहेस. हवीशी 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 हे तर नेमकं तेच होतं की जे तिला चांगलंच माहीत होतं. उदाहरणार्थ, ज्या गोष्टीची तुम्हाला वासना होते ती तत्काळ न देता वासना चेतवायची. ठीक आहे, मग कर माझी इच्छा. आपण आता तेच तर करत आहोत. तू माझ्यापासून 1 यार्डापेक्षा कमी अंतरावर आहेस. तू नाईट क्लबमध्ये गेलास, माझ्यासाठी पैसे मोजलेस आणि तुला माहीत आहे की मला स्पर्श करण्याचा तुला अधिकार आहे. पण तुझं धाडस होत नाहीये. माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा आणि अशी कल्पना कर की तू माझ्याकडे पाहू नये असं मला वाटतंय. माझ्या कपड्यांच्या आत काय दडलंय याची कल्पना कर. ती कामावर नेहमी काळे कपडे परिधान करत असे, पण तिला समजत नसे की कोपाकॅबानातील इतर मुली तोकडे आणि भडक रंगाचे कपडे घालून उत्तान दिसण्याचा प्रयत्न का करत. तिला असं वाटे की जर तिने इतर कोणत्याही स्त्रीसारखे कपडे घातले तर पुरुषाला ते अधिक उत्तेजित करणारं ठरेल. अशा स्त्रीसारखे की जी त्याला कार्यालयात, रेल्वेत किंवा त्याच्या पत्नीच्या एखाद्या मैत्रिणीच्या घरी भेटेल. राल्फनं तिच्याकडे पाहिलं. नजरेनं तो तिचे कपडे काढतोय हे मारियाला जाणवलं आणि अशा पद्धतीनं हवीशी वाटण्याचा ती आनंद घेऊ लागली. अजिबात स्पर्श नाही. जणू ती एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा चित्रपटाच्या रांगेत उभी होती. आपण रेल्वे स्थानकावर आहोत. मारियानं चालू ठेवलं. मी तुझ्या शेजारी गाडीची वाट पाहत उभी आहे. तू मला ओळखत नाहीस. माझे डोळे तुझ्या डोळ्यांना योगायोगानं भिडतात, पण मी नजर वळवीत नाही. तुला माहित नाही मी काय सांगण्याचा प्रयत्न करते, कारण तू जरी दुसऱ्यांमधील प्रकाश पाहण्याची क्षमता असणारा एक बुद्धिमान माणूस असलास तरी तू हे समजण्या इतका संवेदनाक्षम नाहीस की तो प्रकाश नेमकं काय दाखवतोय. ती आता नाट्यकलेबद्दल शिकली होती. ती त्या इंग्रजी अधिकाऱ्याचा चेहरा लवकरात लवकर विसरू इच्छित होती, पण तोच आता तिच्या कल्पनाशक्तीला मार्गदर्शन करत होता. माझे डोळे तुझ्या डोळ्यांवर रोखलेले आहेत आणि मी स्वतःशीच अचंबित होऊन विचार करत आहे, मी त्याला कुठं बरं पाहिलंय, किंवा मी केवळ विचलित झाली असेन, किंवा मी तुला तुसडी वाटेन की काय अशी भीती मला वाटत असावी. कदाचित तू मला निश्चित ओळखतोस. जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की तू मला खरंच ओळखतोस किंवा हा प्रकार ओळखण्याच्या चुकभुलीचा आहे, तोपर्यंत मी तुला काही क्षण शंकेचा फायदा देते. पण कदाचित मला जगातील सर्वात साधी गोष्टही हवी असेल, पुरुष सापडणं. मी दुःखी प्रेम प्रकरणातून सुटण्याचा प्रयत्न करत असेन. मी नुकत्याच झालेल्या फसवणुकीचा बदला घेण्याची संधी शोधत असेन आणि त्यासाठीच मी रेल्वे स्थानकावर अनोळखी व्यक्ती शोधण्यासाठी गेली असेन, किंवा माझ्या नेहमीच्या कंटाळवाण्या आयुष्यात काहीतरी वेगळं करण्यासाठी मी एका रात्रीसाठी तुझी वेश्या बनू इच्छित असेन.
मी कदाचित कामाच्या शोधात असणारी खरी वेश्याही असेन. थोडा वेळ शांतता. मारिया पुन्हा विचलित व्हायला लागली. ती पुन्हा त्या हॉटेलच्या त्या खोलीत आली. त्या दिवशीचा अपमान तिला आठवला. पिवळा, लाल, वेदना आणि त्यानंतर मिळालेला खूपसा आनंद. त्या भेटीनं तिचं मन असं ढवळून काढलं होतं की जे तिला अजिबात आवडलं नव्हतं. राल्फने हेरलं आणि त्याने तिला पुन्हा रेल्वे स्थानकावर आणण्याचा प्रयत्न केला. या भेटीत मीही तुला हवासा वाटतोय का मला माहीत नाही. आपण बोलत नाही, तुलाही माहीत नाही. तिचं लक्ष पुन्हा विचलित झालं. नाटक, ही कल्पना खरंच खूप उपयोगी पडत होती. ही पद्धत आपल्यातील खरी व्यक्ती बाहेर काढते आणि आपल्या व्यक्तिमत्वात दडलेलं सर्व खोटं बाहेर हाकलून देते. सत्य हे आहे की मी दुसरीकडे पाहत नाही आणि तुला काय करायचं ते माहीत नाही. तू माझ्या जवळ यावंस, तुला नकार मिळेल, मी गार्डला बोलावेन की तुला कॉफीसाठी आमंत्रण देईन. मी म्युनिकवरून माझ्या परतीच्या वाटेवर आहे. राल्फ हार्ट म्हणाला. त्याचा आवाज वेगळा वाटतोय, जणू ते खरोखरच प्रथम भेटत होते. मी कामक्रीडेची अनेक रूप, खरा सामना कधीच होऊ नये म्हणून लोक धारण करणारे मुखवटे यावरच्या चित्रांच्या संग्रहाचा विचार करतो आहे. त्याला नाटकाबद्दल माहिती होती. मिलान म्हणाला होता की तो सुद्धा एक खास गिराहिक होता. धोक्याची घंटी वाजली, पण तिला विचार करायला वेळ हवा होता. संग्रहालयाचे संचालक मला म्हणाले, तुझं काम कशावर आधारित असणार आहे? मी म्हणालो, अशा स्त्रियांवर ज्यांना मुक्तपणे रतिक्रीडेतून अर्थार्जन करावंसं वाटतं. ते म्हणाले, ते चालणार नाही, आम्ही अशा स्त्रियांना वेश्या म्हणतो. मी म्हणालो, ठीक आहे, त्या वेश्या आहेत. मी त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणार आहे आणि तुमच्या संग्रहालयाला भेट देणाऱ्या कुटुंबांच्या अभिरुचीला रुचेल असं काहीतरी अधिक बुद्धिवादी निर्माण करणार आहे. हा सर्व प्रश्न शेवटी संस्कृतीचा आहे. त्याचबरोबर ते तसं स्वीकारायला खूप कठीण आहे. ते सादर करण्याचा, लोकांना पचेल असा मार्ग शोधण्याचा आहे. संचालकांनी आग्रह धरला, कामक्रीडा हा आता निश्चित विषय नाही. तो इतका वापरला गेला आहे की या विषयावर काहीही नवीन कलाकृती निर्माण करणं अवघड आहे. मी म्हणालो, तुम्हाला माहीत आहे का कामवासना कुठून येते ते? आपल्या उपजत भावनेतून. संचालक म्हणाले. मग मी म्हणालो, होय, आपल्या उपजत भावनेतून. पण हे तर प्रत्येकाला माहीत आहे. आपण सर्वजण ज्याबद्दल बोलतोय ते शास्त्र असेल तर तुम्ही सुंदर प्रदर्शन कसं करू शकाल? माणूस आपल्याला वाटणाऱ्या आकर्षणाचं स्पष्टीकरण कसं करतो याविषयी मला तत्वज्ञाच्या शैलीत बोलायचंय. संचालकांनी मला उदाहरण द्यायला सांगितलं. मी म्हणालो, जर मी घरी परतायची ट्रेन पकडली असताना एखाद्या स्त्रीनं माझ्याकडे पाहिलं तर मी तिच्यापाशी जाईन आणि तिच्याशी बोलेन. मी म्हणेन, आपण पूर्ण अनोळखी असल्यानं आपल्याला हवं ते करण्याचं, आपल्या सर्व कल्पना जगण्याचं आणि नंतर घरी आपल्या पत्नी किंवा पतीकडे जाण्याचं आणि पुन्हा कधीही न भेटण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि त्यानंतर रेल्वे स्थानकात तू मला भेटतेस. तुझी गोष्ट इतकी रंजक आहे की तिच्यामुळे उत्कट इच्छा मारली जाण्याचा धोका आहे. राल्फ हार्ट हसला. त्यानं मान्य केलं. त्यानं वाईनची एक बाटली संपवली होती आणि दुसरी आणण्यासाठी तो स्वयंपाकघरात गेला. ती पुढचं पाऊल काय असणार हे जाणून, पण त्याचवेळी आरामदायी वातावरणाचा आस्वाद घेत, इंग्रजी अधिकाऱ्याला विसरून समर्पणाच्या भावनेनं पुन्हा अग्नीकडे पाहत राहिली. राल्फनं दोघांचे प्याले भरले. मारिया म्हणाली, फक्त कुतूहल म्हणून तुला विचारते, संग्रहालयाच्या संचालकांबरोबरची ती गोष्ट तू कशी संपवशील? मी एका बुद्धिमान माणसाच्या सहवासात असल्यानं प्लेटोचा संदर्भ देईन. त्याच्या म्हणण्यानुसार विश्वनिर्मितीच्या आरंभी पुरुष आणि स्त्रिया आत्ता आहेत तसे नव्हते. ते एकच प्राणी होते. हा प्राणी थोडा बुटका होता, शरीर आणि मान असणारा, पण त्याच्या डोक्याला
वेगळ्या दिशांना पाहणारे 2 चेहरे होते. जणू 2 प्राणी पाठीला पाठ लावून पुनरुत्पादनाच्या 2 संस्था, 4 पाय आणि 4 हात घेऊन चालले आहेत. ग्रीक देवतांना मात्र मत्सर वाटे, कारण 4 हात असणारा हा प्राणी खूप कष्ट करू शके. 2 चेहऱ्यांनी तो नेहमी जागरूक असे आणि तो न दमता खूप काळ उभा राहू शके किंवा चालू शके. यापेक्षाही धोकादायक वस्तुस्थिती होती ती म्हणजे या प्राण्याला 2 लैंगिक अवयव होते आणि पुनरुत्पादन चालू ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्या कोणाचीही गरज नव्हती. ऑलिम्पसचा सर्वोच्च देव झियस म्हणाला, या मर्त्य प्राण्याला त्याची काही शक्ती घालवायला लावण्याची योजना माझ्याकडे आहे. आणि कडाडणाऱ्या विजेनं त्यानं या प्राण्याचे 2 तुकडे केले. अशा रीतीनं पुरुष आणि स्त्री निर्माण झाले. यामुळे जगाची लोकसंख्या खूप वाढली. या दुर्घटनेनं जगाच्या रहिवाशांना दिशाहीन आणि कमजोर केलं, कारण त्यानं आता त्यांचं अर्धांग शोधायचं होतं आणि त्याला आलिंगनात घ्यायचं होतं. त्या आलिंगनातून त्यांची पूर्वीची ताकद, फसवणूक टाळण्याची त्यांची क्षमता आणि दीर्घकाळ चालू शकण्याची आणि कष्ट पेलण्याची शक्ती पुन्हा मिळवायची होती. ते आलिंगन ज्यात 2 शरीरांचं मिलन होऊन ती एक होतात, यालाच आपण रती क्रीडा म्हणतो. ही सत्यकथा आहे. ग्रीक तत्वज्ञ प्लेटोनुसार होय. मारिया त्याच्याकडे लुब्ध होऊन पाहत राहिली. आता तिचा आदल्या रात्रीचा अनुभव पूर्ण नाहीसा झाला होता. तिच्या लक्षात आलं तिच्या समोरचा माणूसही त्याच प्रकाशानं भरलेला होता जो त्यानं तिच्यात पाहिला होता. तिला ती विचित्र कथा सांगण्यात पूर्णपणे रंगला होता. त्याचे डोळे आता वासनेने नाही तर आनंदानं चमकत होते. माझ्यावर एक मेहरबानी करणार? राल्फ म्हणाला, ती तिला हवं असणारं काहीही मागू शकते. मला हे कळू शकेल का, देवानं 4 पायांच्या प्राण्याला 2 प्राण्यात अलग केल्यावर त्यातील काहींनी असं का ठरवलं की आलिंगन ही नुसती एक घटना, फक्त एक व्यवहार असेल जो लोकांची शक्ती न वाढवता कमी करतो? तुला वेश्या व्यवसाय म्हणायचंय? हो. तू हे शोधू शकशील का की सुरुवातीला काम क्रीडा एक पवित्र गोष्ट होती? तुला हवं असेल तर. राल्फनं उत्तर दिलं, जरी माझ्या माहितीनुसार मी किंवा दुसऱ्याही कोणी या गोष्टीबद्दल विचार केलेला नाही, बहुधा या विषयावर काहीच लिहिलंही गेलेलं नाही. मारिया फार काळ ताण सहन करू शकली नाही. तुला कधीतरी जाणवलंय का, स्त्रिया, विशेषतः वेश्या, प्रेम करू शकतात? होय, जाणवलंय मला. ते मला पहिल्याच दिवशी जाणवलं जेव्हा आपण कॅफेत बसलेलो होतो आणि मी तुझा प्रकाश पाहिला. त्यानंतर मी तुला कॉफी देऊ करायचं ठरवलं. मी सर्व गोष्टींवर अगदी फार काळापूर्वी मी सोडलेल्या जगात तू मला परत आणण्याच्या शक्यतेवरही विश्वास ठेवणं पसंत केलं. आता मागे फिरणं शक्य नव्हतं. स्वतः एक शिक्षक असलेल्या मारियाला स्वतःच्याच मदतीला धावण्याची गरज होती, नाहीतर तिला त्याचं चुंबन घ्यावंसं वाटेल आणि त्याला मिठी मारून सांगावंसं वाटेल की त्यानं तिला कधीही सोडू नये. आपल्या काल्पनिक रेल्वे स्थानकावर परत जाऊयात, ती म्हणाली, किंवा अधिक चांगलं, जेव्हा आपण इथे पहिल्यांदाच एकत्र बसलो आणि तू माझं अस्तित्व मान्य केलंस आणि मला भेट दिलीस त्या दिवसाकडे, त्या खोलीकडे आपण परत येऊयात. माझ्या आत्म्यात शिरण्याचा तो तुझा पहिला प्रयत्न होता. तुला खात्री नव्हती की तुझं स्वागत होईल किंवा नाही, पण तुझ्या कथेत तू म्हटल्यानुसार विलग केला गेल्यावर मनुष्य प्राणी आता त्याला पुन्हा जोडू शकेल असं आलिंगन शोधतोय. ही आपली नैसर्गिक प्रेरणा आहे आणि त्या शोधात येणाऱ्या अडचणी सहन करण्याचं ते प्रयोजनही आहे. तू माझ्याकडे पाहत राहा, पण हे करताना माझ्या लक्षात येणार नाही याची तू काळजी घे. सुरुवातीची वासना महत्वाची आहे, कारण ती लपलेली, निश्चित परवानगी नसलेली आहे. तुला माहित नाही की तू तुझ्या
अर्धांगाला शोधतोयस किंवा नाही तिलाही माहीत नाही, पण काहीतरी तुम्हाला एकत्र आणतंय आणि तू विश्वास ठेवायला हवास की तुम्ही एकमेकांची अर्धांग आहात. मला हे सर्व कुठून सुचतंय? मी हे माझ्या हृदयाच्या गाभ्यातून काढते, कारण ते मला नेहमी असंच असायला हवं होतं. माझ्या स्वतःच्याच एक स्त्री म्हणून असलेल्या स्वप्नातून मी ही स्वप्न चितारते. तिने तिच्या पोशाखाच्या खांद्यावरली पट्टी खाली घसरवली आणि तिच्या स्तनाग्राचा एक छोटा भाग दिसू लागला. इच्छा म्हणजे तुम्ही जे पाहता ते नाही. इच्छा म्हणजे तुम्ही ज्याची कल्पना करता ते. राल्फ हार्ट काळ्या केसांच्या आणि गडद कपडे घातलेल्या एका स्त्रीकडे पाहत होता, जी त्याच्या दिवाणखान्याच्या जमिनीवर बसली होती आणि जिचं मन भर उन्हाळ्यात खुला अग्नी पेटवण्यासारख्या विचित्र इच्छांनी भरलेलं होतं. होय, ते कपडे काय दडवत होते याचा विचार करायला त्याला आवडेल. तिच्या उरोजांच्या आकाराचा तो अंदाज घेऊ शकत होता. त्याला कळत होतं की तिनं घातलेल्या ब्राची तिला गरज नव्हती, तरीही तिला तिच्या कामासाठी कदाचित ती घालावी लागली होती. तिचे स्तन मोठेही नव्हते आणि लहानही, ते फक्त तरुण होते. तिचे डोळे तर काहीच बोलत नव्हते. काय करत होती ती इथे? त्याला स्त्रिया मिळायला अडचण नसताना तो ह्या विचित्र धोकादायक नात्याला का बरं प्रोत्साहन देत होता? तो श्रीमंत, तरुण, प्रसिद्ध, दिसायला चांगला होता. त्याचं त्याच्या कामावर प्रेम होतं. त्यानं ज्या स्त्रियांवर प्रेम केलं त्यांच्याशी पुढे विवाह केले. त्यानेही त्याच्यावर प्रेम केलं. तो असा होता की जो सर्व नियम आणि निकषांनुसार मोठ्यानं ओरडू शकत होता की मी सुखी आहे. पण तरीही तो सुखी नव्हता. जेव्हा बहुसंख्य लोक एका पावाच्या तुकड्यासाठी, डोकावरच्या छपरासाठी आणि स्वाभिमानानं जगता येईल अशा कामासाठी झगडत होते, राल्फ हार्टकडे यात सगळंच होतं. त्यामुळेच त्याला अधिक कष्टी झाल्यासारखं वाटत होतं. त्यानं जर मागे वळून त्याच्या आयुष्यावर एक नजर टाकली तर काय दिसत होतं? कदाचित 2-3 दिवसच असे गेले असतील की तो उठला, सूर्याकडे किंवा पावसाकडे पाहिलं आणि त्याला सकाळचं दर्शन घेतल्याचा आनंद वाटला. फक्त आनंद. काही हवंय, काही ठरवलंय किंवा बदल्यात काही मागायचंय असं न वाटता. असे काही थोडे दिवस वगळता त्याचं बाकी अस्तित्व निराशा आलेल्या आणि साकार झालेल्या अशा 2ही स्वप्नांवर वाया गेलेलं होतं. स्वतःच्या पलीकडे जाण्याची, स्वतःच्या मर्यादांवर मात करण्याची उत्कट इच्छा बाळगून काहीतरी सिद्ध करण्यात त्यानं आयुष्य घालवलं होतं. पण त्याला माहीत नव्हतं की नेमकं काय किंवा कोणासाठी सिद्ध करण्यात घालवलं ते.